नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? होप सो सर्वजण खुश असताल, आनंदात असताल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचा अभ्यास चालू असला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किंवा कंबाईनच्या पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल किंवा इतर तुम्ही जर UPSC देत असाल, सरळ सेवा देत असाल किंवा अजून कोणती एक्झाम देत असाल SSC वगैरे, या सर्वांसाठी आपल्याला सामान्य विज्ञान हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि या विषयामध्ये आपल्याला माहित आहे की ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न असतात ना, ते टॉपिक आपल्याला अभ्यास करायचे असतात. राज्यसेवेचा जर विचार करतात तर हा जो टॉपिक आहे तो थोडासा अंडररेटेड होता, म्हणजे आयोग जास्त प्रश्न विचारत नव्हतं. परंतु मागचे जर 2-3 पेपर पाहिले तर तुम्हाला या टॉपिकवर काही प्रश्न म्हणजे राज्यसेवा 2024 मध्ये 2 प्रश्न एकाच टॉपिकवर आले होते मित्रांनो. 2 प्रश्न म्हणजे 2 आणि 2 4 मार्क्स. समजतंय का तुम्हाला? विज्ञान विषयामध्ये तुम्हाला म्हणजे वेटेज वाढतं आहे आणि आयोग ज्या पद्धतीनं पॅटर्न बदलत आहे, जसं की लॉकडाऊन नंतर बरेच लोकांचे पॅटर्न बदलले आहेत. मग आपण तसा विचार करायला पाहिजे की आयोगाचा पण पॅटर्न थोडासा बदलत आहे. काही टॉपिक जे अंडररेटेड होते त्या टॉपिकवर आयोग आता काय करते, प्रश्न विचारते. सो मग आपल्याला काय करायचंय, तेच टॉपिक पकडायचे आहेत आणि त्याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आपण प्रश्न पण पाहणार आहोत. बघा, आजची जे टॉपिकची रूपरेषा असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये जिथं जिथं आयोगाने या टॉपिकवर प्रश्न विचारलेत, मग कंबाईनचा असेल, SSC असेल, राज्यसेवेचे असेल, त्या सर्व प्रश्न आपण इथं कलेक्ट केले आहेत. पहिल्यांदा प्रश्न बघूयात, प्रश्नानुसार मग परत आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत. मग कोणकोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी असणार ते सर्व आपण इथं कव्हर करणार आहोत. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय केलं, स्टेट बोर्डचे जेवढे काही बुक्स आहेत त्या बुक्स मधून आपण पॉइंट्स काढलेले आहेत. NCERTचे जे बुक्स आहेत त्याच्यामधून पण इन्फॉर्मेशन तयार केले आणि अजून महत्त्वाचं जे काही रेफरन्स बुक्स सध्या मुलं सर्वजण वापरत आहेत त्या सर्वांमधून आपण एक कर्क्स काढून आपण हा टॉपिक डिझाईन केला आहे. ठीक आहे, चला तर मग लगेच वेळ न दवडता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपण डिस्कस करूयात की याच्यामध्ये काय प्रश्न असतात. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला स्क्रीनवर टॉपिक दिसत असेल तर टॉपिक आपला कोणता आहे, तो आहे अस्थि संस्था म्हणजे ह्युमन स्केलेटल सिस्टीम. आपल्याला काय काय याच्यामध्ये डिस्कस करायचंय, ह्युमन स्केलेटन म्हणजे नेमकं काय. सगळ्यांना माहित आहे, आपण एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत का? अजिबात नाही. आपल्याला ज्या पद्धतीनं आयोग प्रश्न विचारते ते सर्व आपल्याला पाहायचं आहे. आणि मित्रांनो, विज्ञान हा विषय तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो परंतु तो डिफिकल्ट नाही. मी तुम्हाला प्रश्न सांगेल आणि प्रश्नानुसार पुन्हा उत्तराकडे कसं जायचं हे या गोष्टीबद्दल पण डिस्कस करणार आहे. म्हणजे बरेच मुलं मी असं पाहतो, मला बऱ्याच मुलांचे कॉल पण येतात आणि ते मुलं काय करतात की सर नाही, मला विज्ञान जमत नाही, मी ऑप्शनला टाकतो. अरे बाळा, विज्ञान विषय जर तू ऑप्शनला टाकला तर परीक्षा कसं पास होणार? कारण जर बघितलं, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 20 प्रश्नच विज्ञानावर असतात, बरोबर. मग 20 म्हणजे 1/5 पार्ट तर तुमचा फक्त विज्ञान आहे. त्याला ऑप्शनला टाकून तुम्ही कट ऑफ कसं काय क्रॅक करणार? कंबाईन मध्ये बघितलं, पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न आहे जवळपास आणि मेन्स मध्ये पण जवळपास 20 प्रश्न आहेत. मग कसं काय तुम्ही याला म्हणजे स्किप करू शकता? पॉसिबलच नाही ना. समजून घ्या ना गोष्टी. त्याच्यामुळं या विषयाला जितकं तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तितकं जास्तीत जास्त मार्क्स कसे कॅच करता येतील ह्याच्या काही ट्रिक्स म्हणा, ह्याच्या काही जे फॉर्म्युले आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून काय करायचं असतं, थोडंसं आपण अनालाइज करायचं असतं. आणि PYQ जर तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करता आले का, 100% मित्रांनो तुम्हाला म्हणजे विज्ञान विषयामध्ये कमीत कमी 10-12 प्लस मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागणार आहे. आपण युट्यूबवर फ्रीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनची एक सिरीज घेतलेली आहे मित्रांनो. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी कृपया ते पाहायला सुरुवात करा, कारण त्याच्यामध्ये मी ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे इंटरलिंकिंग पण सांगितलेलं आहे की आयोगानं मागच्या प्रश्नाचा रेफरन्स धरून आता प्रश्न कसा डिझाईन केलाय आणि त्याचे प्रेडिक्शन पण सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये आता प्रश्न कोणता येणं बाकी राहिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा तुम्ही भरपूर फायदा करून घ्या मित्रांनो. पहिल्यांदाच तुम्ही चॅनलला पाहत असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट असेल तरच आम्हाला मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी असं युट्यूबवर कॉन्टेंट तयार करायला. ठीक आहे, तसंच मग आपल्या मित्राला पण शेअर करा. तुमच्या जे काही टेलिग्रामचे तुमचे ग्रुप वगैरे असतील तिथं पण हा आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूयात. आपला ह्युमन स्केलेटल सिस्टीम काय म्हणतंय, मानवी अस्थि संस्था. ह्याच्यामध्ये फक्त आपण बोनचा अभ्यास करणार आहोत का? नाही मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण बोनचा तर अभ्यास करणार आहोतच, त्याच्यासोबतच आपण मसल्स म्हणजे जे काही स्नायू आहेत त्याच्याबद्दलचे जेवढे काही फॅक्ट्स आपल्याला माहिती आहेत त्या फॅक्ट्स बद्दल पण आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, मसल्सचा अभ्यास करणार आहोत, बोनचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्या रिलेटेड असणारे फॅक्ट्सचा पण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करूयात. माझी ओळख आहे तुम्हाला माहिती आहे, मी कमलेश सर B.Pharm MBA झालेलो आहे
राज्यसेवा 4 मुख्यचा मला अनुभव आहे. ठीक आहे, चला आता आपण काय करूयात, डायरेक्ट चॅप्टरला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर काही आयोगाने प्रश्न विचारले होते ना, ते प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी काय केलं मी, राज्यसेवेचे प्रश्न आणि कंबाईनचे प्रश्न डायरेक्ट ऍड केले, आणि जे बाहेरचे जे प्रश्न होते म्हणजे एसएससी आणि ह्याचे आरआरबीचे ते प्रश्न तुम्हाला इथं लोकेट केले. हे प्रश्न तुम्हाला कुठेही पाहायला मिळतील. म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन ऑब्व्हियसली अभ्यास करत असाल तर आता बघा आपण इंटरलिंकिंग करू आणि ह्या टॉपिकला वेटेज आहे का, ठीक आहे, हे आपण पाहूया. जर या टॉपिकवर जास्त प्रश्न असतील तर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आता लेटेस्ट मध्ये तुम्हाला तर माहिती आहे की आयोगानं इथं लेटेस्ट मध्ये प्रश्न विचारले आहेत. राज्यसेवा 2024 मध्ये बऱ्याच पोरांचा प्रश्न चुकलेला आहे, आणि तो म्हणजे बघा हा पण राज्यसेवा 2024 आहे. मी तर तुम्हाला 2024 ऍड करून येतो. राज्यसेवा 2024 एमपीएससी प्रिलिम्स 2024चा हा प्रश्न आहे. बघा एक प्रश्नानं बरेच जणांचा रिझल्ट गेलेला आहे. एक प्रश्न म्हणजे काही पॉइंटवर पण तुम्ही रिझल्ट मध्ये इन किंवा आउट होऊ शकता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रश्नाला दुर्लक्षित करू नका, कुठल्याही टॉपिकला दुर्लक्षित करू नका. सर्व तुमचा अभ्यास कव्हर झाला पाहिजे, हे खूप महत्वाचे आहे. आणि प्रिलिम्स पास झाला तर तुमच्या मेन्सच्या मेहनतीला महत्व असणार आहे. सर्वात लक्षात घ्या, राज्यसेवेची किंवा कोणतीही गोष्ट असेल, कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही देत असाल, त्याचा प्रिलिम्स म्हणजे जे पहिला दरवाजा आहे तो तुम्ही आधी क्रॅक करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तेवढं तुम्ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, तुमचा अभ्यास तेवढा मजबूत असला पाहिजे. जर तो तुमचा म्हणजे काय म्हणजे बेस तुमचा पक्का झाला तर तुम्ही पुन्हा मेन्स वगैरे देऊ शकता. बऱ्याच मुलांचं असं मी आता ऑब्झर्व केलेलं आहे की मेन्सचा अभ्यास मला रेडी आहे पण मला प्रिलिम्सच निघत नाहीये. म्हणजे माझा एवढा अभ्यास तयार झाला, तुम्ही मेन्स मधलं मला काही विचार, मी सगळं सांगतो, पण मला प्रिलिम्सच क्रॅक करता येत नाही. बाळांनो असं करून चालत नाही. आपल्याला म्हणजे जे टप्पे दिलेले आहेत कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे जे टप्पे आहेत ना ते प्रॉपर अनालिसिस झाले पाहिजे, आणि प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला ऍव्हरेज अबोव म्हणजे बियॉन्ड ऍव्हरेज तुम्हाला होता आला पाहिजे. तुम्हाला ते प्रिलिम्स क्रॅक करणं असेल, राज्यसेवा मेन्स मध्ये लीडिंग स्कोअर तयार करणं असेल, किंवा कंबाईनच्या मेन्स मध्ये चांगला स्कोअर करून आपण पोस्ट मिळवणं असेल, या सर्व गोष्टी जमल्या पाहिजे. बघा हा पण राज्यसेवा प्रिलिम्स मधला म्हणजे एमपीएससी प्रिलिम्स 2024 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बरेच मुलं फसले. 208 आकडा बऱ्याच लोकांना कन्फ्युज झालेला आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नेमकं बोन्स किती असतात हे मुलांना कन्फ्युज झालेला आहे. आता हा प्रश्न रिपीटेड असू शकतं का, आहे ते तुम्हाला दाखवतो मी इंटरलिंकिंग करून. मी आता जसं जसं आपण टॉपिक पुढे जाऊ तसं तुम्हाला ह्या गोष्टी इंटरलिंक पण करून दाखवणार आहेत. मग याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न कुठला येऊ शकतो का, येणारे 2000 जे पुढची परीक्षा असेल, नेक्स्ट जी पूर्व परीक्षा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न रिफ्लेक्ट होणार. इव्हन कंबाईन असेल, युपीएससी असेल, युपीएससी कंबाईन, किंवा तुम्ही राज्यसेवा बघा, किंवा तुमचं एसएससी बघा, हे प्रश्न तुम्हाला कुठं ना कुठं सापडतातच, कुठं ना कुठं तुम्हाला सापडतात. तर हे प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे, त्याची उत्तर पण कसे काढता आले पाहिजेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला एक एक बघूयात आता प्रश्न. पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. पहिला प्रश्न जो असणार आहे ना, एक मिनिट, चार्जिंग कमी आहे, चार्जिंग ऑन करू. ओके, लाईट्स ओके झाल्या. ठीक आहे, दिसतंय सर्वांना, क्लिअर होतंय, आवाज येतोय क्लिअर. काही कन्फ्युजन असेल किंवा काही डाऊट असेल तर कृपया करून कमेंट करायचे आहेत. मित्रांनो तुम्ही कमेंट केली ना तर आपला व्हिडिओ स्वतःहून युट्यूब काय करतं, प्रमोट करतं. लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो. कारण आपण काही तुम्हाला पेड कोर्स नाहीये, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट देत आहे, तर तुमचं तेवढंच काम आहे की ऍटलीस्ट तुम्ही कमेंट करायची आहे. तुम्हाला आवडलं नाही आवडलं, कुठल्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे, काय वाटते की, किंवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा असेल तर ते तुम्ही काय करायचंय कमेंट मध्ये आपल्याला सांगायचं. आपलं टेलिग्राम चॅनल पर याच नावानं आहे, जनरल सायन्स बाय कमलेश सर. तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर भरपूर तुम्हाला काही कॉन्टेंट दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तिथं आपण काही क्वेश्चन्स पण दररोज ऍड करत असतो, प्रॅक्टिस होऊ शकते. बिंदास पासून तुम्ही कुठं बांधावून अभ्यास करत असाल, गावाकडचे ग्रामीण भागातले मुलं आहेत त्यांच्याकडे काही अभ्यासासाठी किंवा सायन्स वगैरे यांच्या बॅचेस घेण्यासाठी पैसे अवेलेबल असत नाही, मग त्यांच्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून काय आहे अभ्यास आपण इझी करून देत आहोत. ठीक आहे, तुम्ही काय करायचंय, फक्त जास्तीत जास्त रेफर करायचंय, तुम्ही जास्तीत जास्त काय करायचंय, कमेंट करायचे, लाईक करायचे, आणि तुमचं एक पार्टिसिपेशन शो करायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, हा व्हिडिओ ऑटोमॅटिक व्हायरल होऊ शकतो. ठीक आहे, चलो तर स्टार्ट करूयात आपण. आता पहिला क्वेश्चन बघूयात आणि परत मग आपण बाकीचे क्वेश्चन्स बघूयात आणि मग आपण चॅप्टरला सुरुवात करूया. मानवी स्केलेटल सिस्टीम हा टॉपिक आपण डिस्कस करतोय. पहिला प्रश्न बघा काय, खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. विसंगत, बघा अशा टाईपचे जे प्रश्न आहेत ना ते खूप इझी टाईपचे प्रश्न आहेत, इझी टाईपचे प्रश्न आहेत.
म्हणजे इथं तुम्हाला असं वाटतं की अरे हा प्रश्न खूपच अवघड वगैरे आहे का? नाही, जनरल बेसिक नॉलेज जर माहित असेल तर हा प्रश्न तुम्हाला 100% मार्क्स देऊन जातो. वन लाईनर प्रश्न आहे आणि सगळ्यात बेस्ट जे आहे ना सायन्स मधलं, म्हणजे इतकं मी तुम्हाला सोपं सांगतो ना की सायन्स या विषयामध्ये जवळपास जर 15 जर क्वेश्चन विचारले तर 15 पैकी कमी 10 प्रश्न तरी वन लाईनर असतात. दुसऱ्या कुठल्या सब्जेक्टमध्ये असं नाही मित्रांनो, वन लाईनर असतात. वन लाईनर मध्ये तुम्हाला फॅक्ट्स माहिती आहेत, उत्तर आलं बरोबर, चला निघा पुढं, असं असतं. त्याच्यामुळे इझिली आणि तुम्हाला भीती वाटत नाही याची, कारण वन लाईनर असतात, एक टिक करायचं निघाले पुढं, कन्फ्युज होत नाही ते जास्त, माहिती आहे शुअर, चला पुढं. ठीक आहे, आता प्रश्न काय विचारले, खालीलपैकी विसंगत ओळखा आणि दिले प्रगंडिका, उर्विका, बहिप्रकोष्ठ आणि असंफलक. आता हे मराठी शब्द एवढे खतरनाक आहे, तसं थोडंसं म्हणजे इंग्लिश मध्ये आपल्याला काय करायचं असतं, बघायचं असतं, आणि आपलं काय होतंय, जे ऍक्च्युअली शब्द आपण वाचण्यामध्ये असतात ना ते आपल्याला क्लिक होतात. म्हणजे स्पॉट द ऑड वन आउट, ह्युमरस, फिमर, रेडियस आणि स्कॅपुला. अरे मित्रांनो, हे सगळे बोन्स आहेत, बरोबर का नाही? आता माहिती आहे आपल्याला ह्युमरस बोन कुठं असणार आहे, हा जो मोठा जे बोन आहे तो आपल्या दंडामध्ये, भाऊ मधला आपला जो दंड आहे त्या दंडामध्ये असतो, तो कोणता असतो, ह्युमरस असतो. पुढचा जो हात आहे आपला, हातामध्ये कोणता असतो, तर रेडियस आणि आल्ना, दोन बोन असतात, बरोबर का नाही? आणि स्कॅपुला, हा जो आपला ह्युमरस आहे, ज्या बोनला आता बॅक साईडनं कनेक्ट झालाय तो म्हणजे आपला स्कॅपुला. आता मित्रांनो, हा प्रश्न ऍक्च्युअली रद्द होण्याचा पण म्हणजे कंडिशन मध्ये होता, म्हणजे आयोगाने याचा आन्सर बदलून दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे सुरू पहिल्या आन्सर केनं आयोगानं आन्सर स्कॅपुला दिलं होतं, दुसऱ्या आन्सर केनं आयोगानं बदलून फ्युमर केलेलं आहे. का केलं असेल बरं असं? बघा आता, ह्युमरस, रेडियस आणि ह्याच्यासोबत आल्ना आपण लिहू, आल्ना, हे जे आहेत ना हे सगळे काय असणार आहेत, अप्पर बॉडीचे किंवा हाताचे पार्ट्स आहेत, म्हणून हाताचे बोन्स आहेत असं म्हणून. ठीक आहे, आणि फिमर आहे तो पायाचा आहे, आपला जो मांडीतला बोन असतो, सर्वात स्ट्रॉंगेस्ट बोन म्हणतो आपण, तो फिमर असतो. ठीक आहे, ऍक्च्युअली हा सर्वात लॉंगेस्ट म्हणू आपण, लॉंगेस्ट. मी तुम्हाला पुन्हा फॅक्ट्स पण सगळे सांगणार आहे की जे आयोग परत रिपीटेड विचारू शकतो ना, असे जे फॅक्ट्स आहेत त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, आता लक्षात एवढंच घ्या, स्कॅपुला कसा होता माहिती का, स्कॅपुला हा थोडासा असा चपट्या टाईपचा बोन आहे, जो आपल्या बॅक साईडला जिथं ह्युमरस जो बोन जोडलेला आहे ना तो ह्या स्कॅपुला पार्टला जोडलेला असतो. ठीक आहे, स्कॅपुला तर गोल असा होता की काही मुलांनी विसंगत, आता हे सगळे इलॉंगेटेड बोन्स आहेत, हे ह्युमरस म्हणा, फिमर म्हणा, रेडियस म्हणा, हे सगळे कसे आहेत, लॉंग बोन्स आहेत, लॉंग. आणि स्कॅपुला जो आहे ना तो चपटा आहे, ह्याच्यानुसार काही नाही स्कॅपुला, परंतु आयोगाने ह्याला काय पकडलेला आहे, याला फिमर पकडलेला आहे. बघा अशा टाईपचे काही प्रश्न असतात, थोडंसं आता इथं संदिग्ध आहे बरं का, परंतु आपण काय करायचं, थोडंसं आयोगाच्या अँगलनं जायचंय. ठीक आहे, ह्याचा करेक्ट आन्सर फिमर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा, मॅलियस, इनकस, स्टेपस यांना असे सुद्धा म्हणतात. आता बेसिकली हे जे नाव आहेत का, इथं आयोगानं म्हणजे ट्रान्सलेट करायचा कष्ट घेतलेला नाहीये. ठीक आहे, मॅलियस, इनकस, स्टेपस आर ऑल्सो कॉल्ड, काय म्हणतात यांना, काय म्हणतात यांना, तर यांना आता हे बेसिकली माहित पाहिजे की बोन नेमकं आहेत कुठं, कुठले बोन आहेत हे असलं माहित पाहिजे आपल्याला. तर हे बोन जे आहेत ना मित्रांनो, हे बोन्स आहेत आपल्या कानामधील, कान जे आपलं इयर्स जे आहेत ना त्याच्यामधील बोन्स आहेत. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये पण फॅक्ट्स एक आहे जे तुम्हाला मी पुन्हा व्हिडिओच्या शेवटला सांगेल की ह्याच्यासाठी एक महत्वाचा फॅक्ट्स आहे, कारण ह्याच्यावर 2 वेळेस प्रश्न आलाय, मॅलियस, इनकस आणि स्टेपस ह्याच्यावर 2 वेळेस प्रश्न आला, इथून पुढे पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, काय आहे त्याचे फॅक्ट्स, जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ठीक आहे, ऍक्च्युली आता ह्याचं बघा, इथं काय, इयर ऑसिकल्स, ऑडिटरी व्हेसिकल्स, बोनी इयर आणि ऑडिटरी बोन्स. बघा मित्रांनो, आयोगाने किती मस्तपैकी तुम्हाला कन्फ्युज करायचं काम केलं इथं. बघा, बोनी इयर हा तर सगळ्यात ऑड ऑप्शन आहे, हा मी एलिमेंट करतो. इयर ऑसिकल्स, ऑडिटरी व्हेसिकल्स, ऑडिटरी बोन्स. आता इयर ऑसिकल्स आणि ऑडिटरी व्हेसिकल्स हे तुम्हाला थोडंसं काय वाटतंय, थोडंसं सेम टाईपचं वाटतंय का नाही मित्रांनो, कारण इथं ऑसिकल शब्द, व्हेसिकल शब्द इथं कन्फ्युज करण्यासाठी आयोगाने असे स्वतःहून शब्द शोधून काढतं. सायन्स मध्ये कसं असतंय, म्हणजे रिसर्च करणं खूप अवघड आहे, इथं ऑप्शन्स तयार करणं हार्ड आहे, त्याच्यामुळे हा तुम्हाला फायदा आहे. ऑप्शन्स करणं म्हणजे तयार करणं हार्ड असल्यामुळं मुलांना इझिली उत्तराकडे जाता येतं, हा बेनिफिट घ्यायचा आहे मित्रांनो. कारण तुम्ही पॉलिटी बघा, जिओग्राफी बघा, हिस्ट्री बघा, ह्याच्यामध्ये इन नंबर ऑफ ऑप्शन्स क्रिएट करता येतात. म्हणजे तुम्हाला एखादं समजा हिस्टॉरिकल विचारले की हे वृत्तपत्र कोणाचं आहे, मग हिस्ट्रीमध्ये 10-12 कुठल्याही लोकांचं 4 नाव देता येतात, जिथं तुम्हाला परफेक्ट कन्फ्युजन करता येतं. परंतु इथं तसं नसतं मित्रांनो, इथं कसं असतं, पर्टिक्युलर गोष्टीचा एकतर म्हणजे जे सायंटिस्ट वगैरे आहेत त्यांनी जे शोध लावले आहेत, ज्या गोष्टी फॅक्ट आहेत, ज्या जशाच तशाच आहेत, त्याच्यात तुम्ही बदल नाही करू शकत, बरोबर का, जे आहे ते आहे, त्यालाच विज्ञान म्हणतो ना आपण.
एक्सपेरिमेंटली जी काही गोष्ट प्रूव्ह झाली त्याला आपण विज्ञान म्हणतो. मग इथं लक्षात घ्या, मॅलियस, इन्कस आणि स्टेपस यांना असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात ना, इयर ऑसिकल्स. वेसिकल्स शब्द आहे ना तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी टाकलेला आहे. मान्य आहे ही ऐकण्याची जी गोष्ट आहे, हिअरिंग कॅपॅसिटीला ऑडिटरी असं म्हणतो आपण, ज्याला ऑडिओ वगैरे जे म्हणतो ना आपण, ऐकण्याची कॅपॅसिटी. ऑडिटरी ज्या नर्व्स असतात ती सर्व काय करतात, कॅरी फॉरवर्ड करतात इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत. ठीक आहे, हे सर्व बरोबर आहे. परंतु इथे शब्द जो आहे ना, इयर ऑसिकल, कानामध्ये असलेले जे काही बोन्स आहेत ना त्याला आपण काय म्हणतो, इयर ऑसिकल्स. ठीक आहे, ओके. मी तुम्हाला ते स्ट्रक्चर वगैरे पण आपण जेव्हा चॅप्टर बघू ना त्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत सगळं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती विधाने सार्कोमेअर बद्दल सत्य आहेत? बघा, सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत, ते उत्तकीय संरचना किंवा क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. बघा, सार्कोमेअर म्हणजे काय विचारले, हा जो मसलचा पार्ट आहे सार्कोमर. सार्कोमर हालाच आपण काय म्हणतो की एक मसल जे असते, मसल काय अशी एक सिंगल गोष्ट असत नाही, कधी लक्षात घ्या. मसल ही एक बंडल असते, वेगवेगळ्या मसल फायबरचं काय असतं, बंडल असत. मसल फायबरचं बंडलच त्याला आपण काय म्हणतो, फॅसिकल्स म्हणतो. आणि अनेक फॅसिकल्स एकत्र आले, साधं लक्षात घ्या, लय कॉम्प्लिकेशन नको. ऊस पाहिलाय तुम्ही, ऊसाची मुळी बांधतात, सेम तसं स्ट्रक्चर असतं. आपलं जे मसल्स असतात, हे जे मसल तुम्हाला दिसतं, आपण बोनची हालचाल करतो, विदाऊट मसल बोनची हालचाल होत नाही. मसल्स मध्ये आता इथं दोन प्रश्न तयार झाले आहेत. मसल जे असेल ह्याचं फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट माहित पाहिजे तुम्हाला, घटक महत्वाचा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे की जे पुढं मसल कसं काम करतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, की त्याला स्लायडिंग फिलामेंट थेअरी म्हणतात. ह्याच्यावर पण प्रश्न येऊन गेला आयोगाने विचारलेला. काय म्हणतात याला, स्लायडिंग फिलामेंट थेअरी. ही तुम्हाला प्रश्न आलेला आहे मित्रांनो, मी तुम्हाला तो पण दाखवणार आहे. स्लायडिंग फिलामेंट थेअरी हे जे मसल फायबर्स असतात ना, त्या मसल फायबरचा एक बंडल असतो. बंडल ऊसाची जशी मुळी असते ना तसा बंडल असतो, आणि त्या पद्धतीने ते कसे काम करतात म्हणजे तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर वगैरे सगळ्या चित्रानुसार आपण सगळं डिस्कस करणार आहोत. प्रश्न बघा इथं, सार्कोमर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. म्हणजे काय, सार्कोमर इज अन सेगमेंट ऑफ फायबर. ऑब्विसली बरोबर आहे, कारण हे मसल फायबर ज्याचे बनलेले असतात ना त्याचा जो मेन घटक आहे तो सार्कोमर आहे. ठीक आहे, आणि इट इज युनिट ऑफ हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आणि फिजिओलॉजिकल ऍक्शन. बरोबर आहे, कारण ह्याच्यामध्ये असतात प्रोटीन्स, ऍक्टिन आणि मायोसिन नावाचे प्रथिने असतात. मग हे प्रोटीन्स काय करतात, त्यांची जी ऍक्शन आहे ती स्लाइड करतात. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, त्यामुळे घाबरू नका, टेन्शन घ्यायची गरज नाही. व्हिडिओ बिंदासपैकी शेवटपर्यंत एन्जॉय करायचा आहे, आपलं लेक्चर बिंदासपैकी शेवटपर्यंत एन्जॉय करायचं. ठीक आहे, तर हे जे असणार आहे, तर हे खरं आहे की सार्कोमर हे जे घटक आहे ना तो काय करतो, स्ट्रक्चर आणि फिजिओलॉजिकल एखादी ऍक्शन म्हणजे काय, हात वर उचलायचा आहे, हात तुम्हाला खाली द्यायचा आहे, म्हणजे जे ऐच्छिक क्रिया आपण जास्त करतोय ना त्याच्यासाठी हे काय करतात, सार्कोमर महत्वाची भूमिका निभावत असतात. ठीक आहे, मसलचे प्रकार पण आपण डिस्कस करूयात, म्हणजे स्ट्रायटेड मसल कसे असणार आहेत, ह्या स्केलेटल मसल कशा प्रकारचे असणार, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, ओके. काही जे आता हे आपण जे स्ट्रक्चर अभ्यास करतोय हे कसं असणार आहे, स्केलेटल मसलचं. आणि स्केलेटल मसल काय असणार आहे, आपण जसं व्हॉलंटरी क्रिया करतो, ऍक्शन्स घेतो आपल्या ऐच्छिक पद्धतीनं, त्याच्यासाठी हे मसल फायबर कसे महत्वाचे काम करतात, त्याचा जो मेन घटक आहे तो म्हणजे सार्कोमर. मग सार्कोमर पासून पुन्हा कसं मसल फायबर कसे तयार होतात, मसल फायबर पासून ऍक्च्युअली मसल कशी होते, हे स्ट्रक्चरली सगळं आपण डिस्कस करूयात व्हिडिओच्या चॅप्टर जसं आपण पाहतो त्या पद्धतीनं. आपण पूर्ण चॅप्टर पाहणार आहोत, फक्त क्वेश्चन नाही. क्वेश्चन तर तुम्हाला फक्त दाखवायला लावलं की ह्या चॅप्टरवर आता आयोगाचं वेटेज वाढतंय, त्याच्यामुळे आपल्याला हा चॅप्टर किती महत्वाचा आहे. ठीक आहे, जो अंडररेटेड चॅप्टर आहे तोच प्रॉपरली डिस्कस केला तर तुमचे मार्क्स शुअर होणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे उगा वेगळा अभ्यास करायचा नाही, जे सांगतोय त्या गोष्टी तेवढ्या क्लिअर करायच्या, बस झालं तुमचं. सायन्समध्ये मार्क्स 100% येणारच आहे. ठीक आहे, चला थम्स अप द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, एक्सप्लेनेशन समजत असेल तर एक लाईक करायचा आहे, म्हणजे आपला व्हिडिओ ऑटोमॅटिक प्रमोट होणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा जे आता तुम्हाला मी बोललो त्याच गोष्टीबद्दल प्रश्न आलेला बघा. बघा काय सांगितलं, आम्हाला वाटतं 2019 आहे, एमपीएससी प्री 2019 हा प्रश्न आहे. ठीक आहे, काय विचारलंय बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट स्लायडिंग फिलामेंट थेअरी. आलं का रे परत, बघा इथं तोच प्रश्न आहे. त्या स्लायडिंग फिलामेंटचा जे घटक आहे सार्कोमर, मसलच्या रिलेटेड जी थिअरी आहे त्याला स्लायडिंग फिलामेंट थिअरी म्हणजे नेमकं काय सगळं मी सांगणार आहे. थिअरी नेमकी कशा पद्धतीने काम करते, त्याचे ऍक्शन्स कसे असतात, कॅल्शियमचं काय महत्व असतो, आपलं जे बोन आपण म्हणतो, आपले जे हाड आहेत कॅल्शियमने बनले असते सगळ्यांना माहित असते. पण त्या कॅल्शियमचं नेमकं काम काय आहे, ठीक आहे, नेमकं कॅल्शियम तो बोन तयार होण्यासाठी वापरला जातो, पण त्याचं नेमकं हालचालीमध्ये काही भाग आहे का, ऍक्शन्स घेण्यामध्ये काही भाग आहे का, सगळं आपण मी सांगणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन बघूया. अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत खाली विधाने लक्षात घ्या.
हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. दिस थेअरी एक्सप्लेन द मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे बघा, मी जे ऍक्शन म्हणतो, मी काय म्हटलं तुम्हाला, व्हॉल्युंटरी ऍक्शन घ्यायचं आहे, म्हणजे हात वर करायचा आहे, कोणाला तरी बोलवायचं, ए हॅलो, तुम्ही लक्ष देत आहेत ना, मी तुम्हाला बोलवतोय, मी हाताने लिहितोय वगैरे, हे ऐच्छिक काम आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काय असतं पाहिजे, मसल कॉन्ट्रॅक्शन झालं पाहिजे, तरच हे बोन हलणार आहेत. ठीक आहे, ही थिअरी एक्सप्लेन करते का? ऑब्व्हियसली एक्सप्लेन करते. दिस थिअरी वॉज पुट फोर्थ बाय हक्सले आणि निडरजर्क. लक्षात घ्या मित्रांनो, आता हे हक्सले आणि निडरजर्क जर तुमच्या वाचनात नाहीये, ठीक आहे, मग ह्याला तुम्हाला नकारायचं नाहीये. तुम्हाला हे माहित नाहीये, समजा कन्सेप्ट माहित नाही, आयोग शक्यतो असं सायंटिस्ट मध्ये चुकवणं थोडंसं नाही. हा, पण कॉमन गोष्ट असेल जे सगळ्यांना माहिती आहे, आपल्या स्टेट बोर्ड मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असेल, तर ते तुम्हाला 100% माहित पाहिजे. तो फॅक्टचा पार्ट आहे. जसं की तुम्हाला म्हणलं की सेल, पेशीचा शोध खालीलपैकी या सायंटिस्टने लावला, या वैज्ञानिकांनी लावलेला आहे, आणि तिथं तुम्हाला चुकवण्याची शक्यता आहे. रॉबर्ट हुक असेल, रॉबर्ट ब्राऊन असेल, किंवा मग तुम्हाला अँटनी व्हॅन लेव्हन्यूक असेल, किंवा एनिथिंग, मग तिथं तुमचं रॉबर्ट हुक हे उत्तर बरोबर असलं पाहिजे. ठीक आहे, मग हे बेसिक गोष्ट आहे जे सगळ्यांना माहित पाहिजे. परंतु ह्या टाईपचं बघा, आता ही स्लायडिंग फिलामेंट थिअरी थोडंसं ऍडव्हान्स आहे ना प्रश्न. मग या ऍडव्हान्स प्रश्नामध्ये हा जर हक्सले निडरजर्क जो आहे ना, निडरजर्क, हा जर तुम्हाला माहित नसेल, तुम्ही नाकारायचं नाही, बरोबर मला त्याचं उत्तर आहे बोथ. आणि मागचा जो प्रश्न आहे त्याचं सुद्धा उत्तर बोथ आहे, कारण मी दोन्ही गोष्टी एक्सप्लेन केल्या, टिक करायचं राहिलं होतं. दोन्ही बरोबर आहे. बघा, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला समजते आणि इथं समजते. आयोग थोडंसं कॉम्प्रेहेन्सिव्ह विचार करतात, सगळं घेऊन जायचा विचार करतो, तुम्हाला शक्यतो ट्रॅप करत नाही. फक्त तुम्हाला काय येतंय, एकदम कूल माइंडनं कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात आणि शांत पद्धतीनं सायन्सचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जितके जास्त PYQ सॉल्व्ह करता येईल तेवढं तुम्हाला फायदा असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, MPSC प्री 2024चा, हात आणि पाय यांच्यातील हाडे आणि सांधे यांच्याशी साधारण साम्य व्यक्त करणारी जोड्याला. हे मित्रांनो, हा तर प्रश्न एकदम असा, म्हणजे ज्याला काही नॉलेज नाहीये, ज्याला सायन्स मधला यस माहित नाहीये, त्याला पण हा उत्तर बरोबर येऊ शकत होता. इतकं सोपा प्रश्न होता. पण बऱ्याच बरोबर स्किप केलं. नाही, सायन्स मला भीती वाटते, मला सायन्स मधलं काही कळत नाही, मला विज्ञान म्हणलं की नको, मला तुम्ही हिस्ट्रीचे किती पुस्तक वाचायला द्या, कथा स्वातंत्र्याची वाचायला द्या, पुन्हा तिकडं तुम्ही डिस्कवरी ऑफ इंडियाचं पुस्तक वाचायला, मी ते पुस्तक वाचतो, पण विज्ञान म्हणलं की नको. अरे भाऊ, पण लक्षात घे, पॉलिटी झालं, हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, ह्यांचं वेटेज बघ आणि सायन्सचं वेटेज बघ. राज्यसेवा प्रिलिम मध्ये पॅटर्न बदललेला आहे, पण प्रिलिमचा पॅटर्न बदललेला नाही मित्रांनो. मेन्सचा पॅटर्न बदलला आहे, डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे, परंतु प्रिलिम्स मध्ये जे गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे त्या तुम्हाला आल्याच पाहिजे. आणि मी सतत सांगत असून मुलांना की प्रिलिम्स हा तुमचा मेन कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तो दरवाजा आहे, तो तुम्हाला क्रॅक करता आला पाहिजे. तो तुम्हाला जर पकडता आला तर तुमचं बाकी सगळ्या गोष्टी ओके असणार आहे. कारण 1-2 वर्षाचा तुमचा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास, विचार घ्या, डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास, तुमचा तो लिखाणाची प्रॅक्टिस, तुमचं ऑप्शनलची तयारी, एससीची तयारी, ह्या सगळ्यांना कधी महत्व असणार आहे, जर तुम्ही प्रिलिम्स क्रॅक केली तर. आणि प्रिलिम्स क्रॅक करायची म्हणजे विज्ञान विषय आलाच पाहिजे, तुम्हाला जमलंच पाहिजे. बघा किती सोपा प्रश्न आहे. एका साईडला दिले जोड्याला तुम्हाला खांदा, सांदा, ह्युमरस, कोपर, रेडिओ आलना दिले, आणि या विरोध साईडला त्याची दुसरी यादी त्याच्या सारखे दिले तुम्हाला, टिबिया, फिबुला, गुडगा, फिमर आणि हिप सांदा. सोपी गोष्ट आहे ना मित्रांनो. बघा, हो का, खांदा कसा आहे, हा खांदा सांदा, आणि इथं हिप सांदा सारखं सारखं दिसतंय का? आणि मी मुलांना सतत ह्या गोष्टीबद्दल बोलत असतो. विज्ञानाविषयी सोपा का म्हणतो मी, कन्सेप्ट तर पाहिजे, डेफिनेटली पाहिजे, पण त्याच्यानुसार जे लॉजिक डेव्हलप होतं, ज्या ट्रिक्स डेव्हलप होतात ना, ते मात्र एकदम मजेदार आहेत मित्रांनो. कारण बघा ना, साध्या साध्या गोष्टी असतात याच्यामध्ये, खूप लिंकिंग गोष्टी असतात, आणि ती इंटरलिंकिंग करता आलं का, माझ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे जे व्हिडिओ टाकलेत ना, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. इंटरलिंकिंग करायचं, साध्या गोष्ट असतात. सिमिलर कॉन्टेक्टचे जे काही स्टेटमेंट असतात ते 100% उत्तर घेऊन म्हणजे बरोबर असतं, तिथंच उत्तर असतं. ऑदर जे सांगितलेलं एक्सप्लेनेशन आहे ते काय उपयोगाचं नसतं. सिमिलर कॉन्टेक्स्ट आणि मोर एक्सप्लेनेशन, ह्या 2 फॉर्म्युले लक्षात ठेवला, कुठलाही सायन्सचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. बघा, सांदा खांदा, खांदा सांदा म्हणजे खांद्यामधील सांदा, आणि हिपचा सांदा म्हणजे आपल्या हिप बोनच्या असलेला जो सांदा आहे, हा सेम टाईपचा आहे. आपल्याला माहिती आहे, मी पुढे सांगणारच आहे, सॉकेट, वेगवेगळे जे सांधे आहेत आपले बोनचे, ह्याला म्हणतात बॉल अँड सॉकेट सांदा. ठीक आहे, बॉल अँड सॉकेट जो 360 डिग्री मध्ये मूव्ह होतो. आपण हात असा मूव्ह करतो का नाही. बघा, जे PSI चे अभ्यास करणार आहेत त्यांचं फिजिकल असतं, त्यांचं फिजिकलच्या वॉर्मअप मध्ये त्यांना काय असतात दिलेलं असतं, त्यांना असं हात पूर्ण फिरवा, 360 डिग्री मधून फिरवा, बरोबर का नाही, काही क्रॉस फिरवा सांगितलेलं असतं, बरोबर. तसंच पण त्यांचा लेगचा, पायांचा त्यांना खूप जास्त प्रॅक्टिस करावं लागते, बरोबर, कारण रनिंग करायची असते, त्याशिवाय फिजिकल क्वालिफाय कसा होणार. सो ते सांधे तुमचे मजबूत असणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास असणं पण तुम्हाला गरजेचं आहे का नाही. नाही तर तुम्हाला वाटेल विज्ञान विषय काय गरजेचं आहे बाबा आम्हाला,
माहिती नसली तरी काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला तर फक्त ड्युटी करायची नाही मित्रांनो, तुम्हाला सगळं नॉलेज असणं गरजेचं असतं. चला, खांदा सांध्याला मी जोडी लावतो 1 ला 4. बघा 1 ला 4 ह्या का याच ठिकाणी उत्तर तुमचं डायरेक्ट येऊन जातं. तरी पण बाकीचे आपण डिस्कस करूया. ह्युमरस हा आपला कसा बोन आहे, हा आपल्या भाऊ मधला किंवा आपण आर्म म्हणतो, आर्म मधला आपला बोन आहे कोणता, ह्युमरस. ठीक आहे, मग तसाच कुठला असणार आहे, फिमर मांडी मधला. आता कोपर आणि गुडगा हे काय असणार आहे तुम्हाला माहिती आहे, 2 सांध आहेत कोपराचा जसा आहे ना, हा 180 डिग्री मध्ये मूव्ह करतो. ठीक आहे, अशा टाइप मध्ये म्हणजे एका डायरेक्शन मध्ये युनि डायरेक्शन असतात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ते सगळे जॉईंट्स आहेत, सगळे डिस्कस करूयात आपण, काही घाबरायचं कारण नाही. फक्त निवांतपैकी मस्तपैकी हेडफोन लावायचा आणि आपला व्हिडिओ पाहायचा. ठीक आहे, रेडिओ आणि आलना. बघा रेडिओ आणि आलना 2 नाव दिसत नाहीत ऑलरेडी, रेडिओ एक आहे, आलना आहे. ऍक्च्युली याला रेडियस आणि आलना पाहिजे, रेडिओ व्हिडिओ असं काही नसतं मित्रांनो. जे एफएम लावून तुम्ही रेडिओचे गाणे ऐकता हा प्रकार नाहीये. रेडिओ म्हणजे ऍक्च्युली रेडियस आणि आलना असे 2 बोन्स असतात. हा जो आपला पुढचा भाग आहे याच्यामध्ये 2 बोन्स असतात, 2 हाडं असतात. ठीक आहे, रेडियस आणि आलना अंगठ्याच्या साईडला एक असतो आणि करंगळीच्या साईडला अशा 2 बोन्सने काय झालं असतं, बनलेलं असतं. तसंच मग आपल्या टिबिया आणि फिबुला, आपल्या जे पिंडरी आपण म्हणतो म्हणजे मांडीच्या खालचा गुडघ्याच्या खालचा जो पार्ट आहे तिथं पण 2 बोन्स असतात. कोणते असतात, टिबिओ फिब्युला. तर मग तुम्ही डी ला काय करू शकता, इथं जोडू शकता. बघा आपलं करेक्ट आन्सर 1. राज्यसेवा प्रिलिम्स 2024 हा आता जो 117 कट ऑफ लागलेला आहे, 117.5 कट ऑफ लागला मित्रांनो. इथं एक प्रश्न खूप महत्वाचा होता मित्रांनो, कारण 0.5 न रिझल्ट गेलेले माझे बरेचसे मित्र आहेत. हे लक्षात घ्या मित्रांनो, कारण हा गोष्ट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं एक प्रश्नावरचं बारीक गोष्टीवरचं ऑब्झर्वेशन तुम्हाला इन आहेत आउट आहेत ही गोष्ट ठरवणार असतात. मग तुमच्या अभ्यासाला वेटेज तयार होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तसं परत राज्यसेवा प्रिलिम 2024 मधला प्रश्न बघा. एका चॅप्टरवर 2 प्रश्न आहेत. मग हा चॅप्टर तुम्ही स्किप करून चालणार आहे का, नाही. मग हा चॅप्टर पूर्ण आपण डिस्कस करायचा आहे. खालीपैकी कोणते विधान सत्य आहे. मानवी शरीरामध्ये एकूण 208 बोन असतात. मणके आणि चेहऱ्यांचे हाडे अनियमित प्रकारचे असतात, बरोबर आहे. आता परंतु हा जो ट्रॅप आहे ना, हा बऱ्याच मुलांना कळला नाही. आयोगानं ए आणि बी हे ऑप्शन पहिल्यांदाच टाकलं, बऱ्याच पोरांनी तर मारून टाकलं ए आणि बी. चुकलं ना मित्रांनो, चुकलं. कारण इथं 208 हा आकडा बऱ्याच लोकांना दिसलाच नाही. पेपर मध्ये जे टेम्परामेंट हल्ल्यानंतर सायन्स पेपर सॉल्व्ह करताना मी सतत सांगत असतो, शांत वाचा. सायन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना एकदा पाण्याची बॉटल घ्या, पाणी शांतपैकी एकदा ड्रिंक करा, एक सिप घ्या आणि नंतर सायन्सचे प्रश्न सॉल्व्ह करा. कारण तुम्हाला तिथं गोंधळण्याची परिस्थिती जास्त असते. आधीच तुम्ही घाबरले असता, कारण आपलं टेम्परामेंट हल्लेलं असतं, काही हिस्ट्री अवघड गेला असतो, पॉलिटीचे प्रश्न आठवत नसतात आणि मग तुमची सायन्सकडे जाता. आणि सायन्स सॉल्व्ह करायला की मग तुमचे सोपे प्रश्न असतात पण तू तुमची बत्ती गुल करतात. त्याच्यामुळे काय करायचं, थोडं पाणी प्यायचं असं मस्तपैकी आणि मग पुढे जायचं मित्रांनो. मग पुढे जायचं, आपल्याला एक प्रश्न करायचा आणि मी सांगेल की निवांत प्रश्न सॉल्व्ह करायचा. वेळ असतो भरपूर मित्रांनो, कारण आपल्याला माहिती आहे की 2 तास असतात आणि 2 तासानं असल्यामुळं आपल्याला 100 प्रश्न सॉल्व्ह करणं अवघड नाही आहे इन 2 आवर्स. ठीक आहे, हे आपल्याला जमतं बऱ्यापैकी, त्यामुळे वेळ असतो. नीट वाचायचं, प्रत्येक प्रश्न बारकाईने. अरे प्रश्न स्टेटमेंट सेट केलेत म्हणजे तिथं काहीतरी लॉजिक असणार, काहीतरी डोकं लावलेलं असणार ना आयोगानं. हो, रिस्पेक्ट देम आणि आपण प्रश्न प्रॉपर सॉल्व्ह करा. 208 नाही मित्रांनो, 206 आहे. मानवी शरीर, आता मानवी शरीर मधले शरीरा म्हटल्यानंतर आपण अडल्ट शरीर कन्सिडर करायचं आहे. इथं तुम्हाला कन्फ्युज पण होऊ शकतं, कारण 270 प्लस बोन जे असतात ना ते कुठं असतात, 270 प्लस बोन, किंवा आपण 300 कडे जाऊ, ते बोन्स कुठं असतात, हे असतात चाइल्ड मध्ये, लहान बाळ असतं ना त्याच्यामध्ये असतात. आणि हळूहळू जसं त्याचं वय वाढतं तसं तसं काय होणार, हे बोन्स जोडले जातात. ठीक आहे, मणके आणि चेहऱ्याचे हाडे अनियमित असतात का. आता जे बोनचे वेगवेगळे प्रकार असणार आहेत, मग मी तुम्हाला ते सांगणार पण आहे की समजा इलॉंगेटेड असेल, लॉंग बोन्स कुठले असणार आहेत, चपटे असलेले जे आहेत ना रेक्टँग्युलर टाईपचे बोन्स कुठले असणार आहेत, अनियमित प्रकारचे बोन्स कुठले असणार आहेत, जॉईंटचे बोन कसे असणार, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, अनियमित ऑब्विसली बघा ना, चेहऱ्याचं जे आहे ना इथं चिक्सचा बोन जो आहे तो कसा टाईप मध्ये, तो चपटा आहे. खाली जो जॉ बोन म्हणतो आपण ते वेगळ्या पद्धतीचा आहे. परत चेहऱ्याचा अजून हाड कुठला, आपण नोजचे बघा ते वेगळ्या प्रकारचे. मणके जे तुम्ही बघितले, मणकेचे जे टोटल बोन्स आहेत ना आपले मणके, प्रत्येक मणका वेगळा आहे. जसा की ऍक्सिस जो पहिला मणका आहे तो, त्याच्या खाली ऍटलस आहे. हे मणके बघा, खाली आपले बॅकबोन. प्रत्येकाला आता तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करताय, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करताय, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मणक्याचा आजार तयार होऊ शकतो. तुम्ही जर कंटिन्युअस 8-8 तास 10-10 तास तुम्ही अभ्यास करता आणि तुम्ही ब्रेक घेत नाहीत मध्ये. मी सतत प्रत्येक वेळेस सांगत असतो मुलांना, कारण ज्यावेळेस अभ्यास करताना त्यावेळेस ठराविक
अभ्यास झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही 1 तास झाला किंवा तुम्ही विचार करा की 45 मिनिटं झाले, तर एक 5 मिनिटाचा काय करायचंय, हॉल्ट घ्यायचा आहे, 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि मग परत अभ्यासाला सुरुवात करायची. म्हणजे बॅक पेनचा त्रास होणार नाही. हे गोष्ट खूप महत्वाची लक्षात घ्या, कारण आपला लॉंग टर्म जर्नी आहे. अभ्यास म्हणजे काय एका दिवसाची गोष्ट नाहीये. ठीक आहे. याचा आन्सर काय असणार आहे, ओनली सेकंड इज करेक्ट, फर्स्ट इज रॉंग. तिथं 206 पाहिजे होतं, राईट. 2024 राज्यसेवेचा प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, आता सीजीएल चे आलेले काही प्रश्न आहेत बघा. रिपीटेड प्रश्न आहे. विच ऑफ दिस बोन इज नॉट पार्ट ऑफ ह्युमन इयर. मानवी कानाचा तो भाग नाहीये. आता लक्षात घ्या, हाच प्रश्न आपल्याला एसएससीजीएलचा आयोगाने 2020 मध्ये विचारला होता. तोच कॉपी करून आपल्याला पाठीमागे दिलाय. बघा मी परत दाखवतो मला तो प्रश्न. पहिलाच प्रश्न आपण डिस्कस केलाय तोच आहे बघा. कोणता प्रश्न आहे बघा हा. मॅलियस, इनकस आणि स्टेप्स त्या आहेत, यांना काय म्हणतात, तर इयर बोन्स किंवा इयर ऑसिकल्स असं म्हणतो. ठीक आहे. तर ते कानामध्ये असलेले 3 बोन्स आहेत. त्याच्यावरच रिपीटेड प्रश्न आयोगाने इथं विचारलेला आहे. आयोगाने म्हणजे एसएससीचा प्रश्न, म्हणजे तुम्ही सायन्स एकदा अभ्यास केला की तुम्ही कुठल्याही परीक्षेसाठी तयार होता. ठीक आहे. विच ऑफ दिस बोन इज नॉट पार्ट ऑफ ह्युमन इयर, म्हणजे यापैकी कोणता हाड मानवी कानाचा भाग नाही म्हटले. आपण बघितलं मॅलियस, स्टेपस आणि इनकस 3 आहेत. ह्याचा शॉर्टकट लक्षात घ्या, मिस काय म्हणायचं, MIS. हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कानाच्या बोन मध्ये की तुम्हाला हे विचारू शकतात की क्रम सांगा. आयोगाचा हा पण फंडा आहे, क्रम सांगा. म्हणजे बाहेरून आतमध्ये जात असताना कानामधले हे जे 3 बोन्स आहेत, मॅलियस आणि स्टेपस आणि इनकस, तर ह्याचं क्रम विचारला जाईल, आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये. तर तुम्हाला तो पण आला पाहिजे. हा तुमचं प्रेडिक्शन असणार. शॉर्टकट सांगतो, MIS. M फॉर मॅलियस, I फॉर इनकस अँड S फॉर स्टेपस. ठीक आहे. ओके. फिमर नाही, फिमर तर आताच आपण डिस्कस केला. फिमर कुठं आहे, आपल्या मांडी मधला, त्याला लॉंगेस्ट बोन असं म्हणतो. त्यामुळे हा नाही. हेच मग तुमचं नॉट पार्ट म्हणले, ऑप्शन क्रमांक 3. RRB 2003चा प्रश्न आहे, तो पण बघूया. द टोटल नंबर ऑफ बोन्स फाउंड इन ह्युमन बिंग. इन करायचं, इन ह्युमन बिंग, इन ह्युमन बिंग. म्हणजे बघा हाच प्रश्न आपल्याला आता 2024 ला आयोगानं तुम्हाला जो ट्रॅप केलाय तो इथल्याच प्रश्नावरून केलाय बघा. मानवी शरीरामध्ये एकूण 208 बोन केला होता, इथं 206 करेक्ट आहे. आणि बघा इथं तुम्हाला उत्तर पण 206 दिसून येईल. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, 206. म्हणजे तुम्ही जे घाबरता ना विज्ञान विषयाला, ते घाबरायचं नाही. आपल्या ह्या डिस्कशन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता, आणि तुमची जी भीती असणार आहे ती कमी होणार आहे. तुम्हाला विज्ञान विषयामधलं जो दडपण आहे ते निघून जाणार आहे. आणि क्वेश्चन सोपे असं इथल्या इथंच फिरवलेलं असतं, तेवढं समजलं की तुम्हाला ओके होऊन जाणार आहे. ठीक आहे. चलो मग तुम्हाला कळलं असेल की हे आपण प्रश्न बघितलेले आहेत. आता डायरेक्ट चॅप्टरला सुरुवात करूया. म्हणजे फॅक्ट्स आहेत ते आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. जे काही डिटेलिंग आपल्याला गोष्टी असतात, थोडासा वेळ जाणार आहे, व्हिडिओ मोठा होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. पण तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये उतरली पाहिजे आणि तुम्हाला त्याचा आउटपुट मिळालं पाहिजे, हा आपला उद्देश आहे. ठीक आहे. फक्त व्ह्यूज पाहिजे त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी करत नाहीत, हे लक्षात घ्या. तुमचं काम आहे प्रमोट करणं, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवणं, हे तुमचं काम आहे. ठीक आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सर्व कॉन्टेंट देतो आहे. ठीक आहे. चलो, मानवी अस्थिसंस्था, ह्युमन स्केलेटल सिस्टीम. ठीक आहे. आपण डिस्कस करूया. त्याच्यामधल्या काही कन्सेप्ट आहेत हे पण बघून घेऊयात. ह्या डेफिनेशन विचारू शकतात. ह्या डेफिनेशन शॉर्टकट मध्ये आपण दिलेल्या आहेत. तुम्हाला ह्याच्यावर आयोग डायरेक्ट 1 लाइनर प्रश्न विचारू शकतो. कंबाईनच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. मग हे तुम्हाला थोडंसं कन्फ्युज करण्यासारखं आहे, पण माहित असलं पाहिजे. फॅक्ट्स आहेत, असंच लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला ह्याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करायची आहे. ती PDF आपण आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला जो आहे ना, जे चॅनल आहे आपलं जनरल सायन्स बाय कमलेश सर, या टेलिग्राम चॅनलला आपण डायरेक्ट इथं तुम्हाला प्रिंट करण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. ठीक आहे. चलो मग काय सांगितले, काइन्सिओलॉजी. काइन्सिओलॉजी म्हणजे हे काय असणार आहे, शरीराच्या हालचालीच्या अभ्यासशास्त्राला आपण काय म्हणतो, काइन्सिओलॉजी. आता हे सगळे लॅटिन शब्द असतात मित्रांनो, कारण इंग्लिश जी डेव्हलप झाली आहे ती ग्रीक आणि लॅटिन यांच्यापासून शब्दाची उत्पत्ती झाली आहे इंग्लिशमध्ये. तो हे जे पहिले जे रिसर्च झालेले सुरुवातीचे, मानवी अस्थिसंस्था, ऑस्टिओ, अस्थि म्हणजे बोन्स, आपण ऑस्टिओ हे पुढे बघणारच आहोत. जसं की ऑस्टिओलॉजी हा जो शब्द आहे त्या ऑस्टिओला म्हणजेच काय असणार आहे, बोन. लॉजी म्हणल्यानंतर कुठं पण लॉजी हा शब्दाचा अर्थ आहे शास्त्र, अभ्यास करणारं शास्त्र. ठीक आहे. ऑप्थॅल्मॉलॉजी माहिती आहे ना, डोळ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र. ऑर्निथोलॉजी पक्ष्यांचा अभ्यास करणारं शास्त्र. हे सगळं आपण डिस्कस करणारच. म्हणजे ह्या गोष्टी नाही, पण ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक आहेत. म्हणजे बायोलॉजी आणि बायोलॉजीचे अप्लाइड जे काही सब्जेक्ट्स आहेत ते आपण पहिल्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणारच आहोत. बायोलॉजीचं जे इंट्रोडक्टरी चॅप्टर असणार त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. चलो,
काइन्सिओलॉजी शरीराच्या हालचालीच्या अभ्यासशास्त्राला म्हणतात काइन्सिओलॉजी, हे माहित पाहिजे फॅक्ट्स. दुसरं लक्षात घ्या स्नायू, कारण आता ह्युमन स्केलेटल सिस्टीम अस्ति संस्था, बरोबर, ह्याच्यामध्ये आपल्याला मसल्स पण अभ्यास करायचे आहेत. ठीक आहे, मग मसलचा अभ्यास करता, मग मसलच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात हे माहित पाहिजे. मग त्याला काय म्हणतात मायोलॉजी. मायोलॉजी हे महत्वाचं आहे शब्द लक्षात घ्या. स्नायूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला, मग स्नायूचं स्ट्रक्चर काय आहे, स्नायूंचं फंक्शन काय आहे, स्नायूंचं कंपोजिशन काय असं, कोणकोणत्या टाईपचे स्नायू असतात, सगळ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मायोलॉजी. कळालं इथपर्यंत? क्लिअर? जायचं पुढं? चलो चला, कंटेंट फक्त लक्षात घ्या, डोक्यामध्ये असं पटापट गोष्टी तुम्हाला आठवल्या पाहिजेत. आता बघा इथं थोडंसं काही आपलं हे थोडंसं मला वाटतंय लँग्वेजचा प्रॉब्लेम झाला. हे जे आपण लँग्वेज कन्व्हर्जन केलं असतं ना, तर त्याच्यामध्ये हे जे इथं लिहिलेलं आहे ना, याला तुम्ही ऍड करून घ्या. काय म्हणतात ह्याला की डिफरंट हालचाल करणारे घटक, हालचाल करणारे अवयव असं म्हणा, अवयव. मित्रांनो आता ह्युमन बिंग्स तर आपल्याला अभ्यास करायचाच आहे, पण त्याच्या रिलेटेड जर काही प्रश्न विचारला, कारण आपल्याला प्राणी वर्गीकरण आपण अभ्यास करतो, मग सजीवामध्ये काय असणार आहे की हालचाल करणारे वेगवेगळ्या सजीवामध्ये वेगवेगळे घटक आहेत. याच्यावर प्रश्न आलाय का? आला आहे. तुम्हाला बऱ्याचशा प्रश्न म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी जे नॉलेज लागतं ना, ते म्हणतो ना, म्हणजे तुमचा इथं प्रश्न असेल तरी तुम्हाला थोडंसं सराउंडिंगचं नॉलेज पाहिजे, बरोबर का नाही? मग ही गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे. तसंच आहे, आपण स्केलेटल सिस्टीम अभ्यास करतोय कुणाची? ह्युमन बिंगची. कायसाठी? अरे आपलं हे बोन्स आहेत, मसल्स आहेत, म्हणून तर आपण हालचाल करतो, बरोबर का नाही? आपण इव्हॉल्व झालेले प्राणी. ह्युमन्स आर नथिंग बट द मोस्ट इव्हॉल्व्ड अॅनिमल्स ऑन द प्लॅनेट अर्थ. ठीक आहे, मग आपलं जसं इव्होल्युशन होत गेलं तसं काही गोष्टी डेव्हलप होत गेल्या, राईट? हे पण बरोबर आहे. तसंच मग जे सुरुवातीचे फेजेसमध्ये सुरुवातीचे जे काही अॅनिमल्स होते ते पण हालचाल करत होते. आपल्याला माहिती आहे जी काही ऑर्गॅनिझमची उत्पत्ती आहे ती मोस्ट प्रोबॅबली कशामध्ये आहे? आपण म्हणतो पाण्यामध्ये झालेली आहे, बरोबर का? ऍक्च्युली ह्याच्याबद्दल रिसर्च अजून काय वेगवेगळं सांगतात की काही जण म्हणतात स्पेसमध्ये पहिलं ऑर्गॅनिझम तयार झालं, नंतर त्याचं कंडिशन पाण्यामध्ये म्हणजे त्यांचं ग्रोथ झाली असं म्हणतात, पण त्याचं जी उत्पत्ती आहे ती स्पेसमध्ये झाली, हवेमध्ये. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण त्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, कारण सायन्स आहे, नवीन थेअरी येत राहणार आहे. पहिली थेअरी डिस्ट्रॉय करून नवीन कोणतरी थेअरी येणार आहे जी प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी चालत राहणार आहेत. दिस इज नथिंग बट सायन्स इज डायनामिक सब्जेक्ट. तो कधी स्टॅग्नंट असत नाही, स्टॅटिक असत नाही, सारखं बदलत जातो. सो आपल्याला बघायचं आहे तर मग अमिबा जो प्राणी आहे, अमिबामध्ये काय असतात? सुडोपोडिया. याच्यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, कंबाईनच्या पेपरचा बघितला तर काय विचार होतं? स्टेटमेंट दिले होते, 3-4 स्टेटमेंट होते, त्याच्यामध्ये सुडोपोडिया हा शब्द होता. मग सुडोपोडिया आला की तुम्हाला कळलं पाहिजे की हा कुठल्या तरी प्रोटोझोआ टाईपच्या वर्गीकरणामधला अॅनिमल्स बद्दल बोलतायत, त्या ऑर्गॅनिझम बद्दल बोलतायत, त्या सजीवाबद्दल बोलतायत. मग तो अमिबा असणार आहे. तर अमिबामध्ये काय असणार आहे? अमिबाचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. अमिबा कसा असतो मित्रांनो? त्याला असं प्रॉपर असं काही स्ट्रक्चर असत नाही, तो एक अशा टाईपचा घटक असतो. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. हा युनिसेल्युलर, एकच सिंगल पेशी असलेला, एकच पेशी सर्व गोष्टी करत असतो. ठीक आहे, मग अशा टाईपचा जर सिंगल पेशी असेल तो ऑर्गॅनिझम असेल तर तुम्हाला समजत आहे की याचे जे हा स्ट्रक्चर आहेत ना ह्याला म्हणतात सुडोपोडिया. म्हणजे पोडिया हा शब्द कायसाठी असतो? पायांसाठी असतो. परंतु सुडो हा अर्थ काय आहे त्याचा? तो क्लिअर पाय वगैरे असे नाहीये, कारण हे प्रिमिटिव्ह टाईपचे, त्याला काय म्हणतो आपण? युकॅरियोटिक. कसे म्हणतो? सॉरी, प्रोकॅरियोटिक. यू म्हणजे डेव्हलप झाले आणि प्रो म्हणजे आदिम, सुरुवातीचे म्हणजे प्रोकॅरियोटिक. ठीक आहे, यांच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे काय अस्तित्व असलेल्या अशा टाईपचं जुन्या टाईपचं, त्या डिटेलमध्ये आपण वर्गीकरणामध्ये बघून घेऊयात. अमिबा काय लक्षात घ्यायचं? सुडोपोडिया हे हालचाल करणार. म्हणजे अमिबा या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल त्याला तर ह्या सुडोपोडियाचा वापर करतो. बघितला असेल तुम्ही पाण्यामध्ये, जर कधी तुम्ही जर 12वी सायन्सचे वगैरे विद्यार्थी असाल तर तुम्हाला पाण्याचं मायक्रोस्कोप वाले ऑब्झर्वेशन करायला सांगितलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला तो अमिबा दिसतात. जर गढूळ पाणी असेल तर जे की नालीचं पाणी वगैरे असेल तर त्या ठिकाणी अमिबा पाहायला मिळतो, आणि जो अमिबा काय असतो त्याला असे सुडोपोडिया, तो हालचाल करतो त्या सुडोपोडियाचा वापर करून. ठीक आहे, तसंच मग दुसरं बघा सिलियरी मुवमेंट, सिलिया असणार. मग हे जे सिलिया आहेत ना हे पॅरामोसियम सारखा, मी पॅरागॉनचा चप्पल सारखा एक प्राणी बघितला असेल, पॅरागॉनचा चप्पल सारखा पाहिला असेल तुम्ही. अशा टाईपचा जो प्राणी असतो ना तर त्याला सिलिया असतात मित्रांनो. त्याच्या बाहेर काय असतात? छोटे छोटे केस सारख्या घटक असतात, ह्याला सिलिया म्हणतात. आणि या सिलियाचा वापर करून काय असतात? त्यांच्या मुवमेंट होत असते, हालचाल होत. तसंच मग फ्लॅजिला, तसंच काही प्राणी असतात जसं की आपण स्पर्म बघूयात.
बरोबर, स्पर्म असेल किंवा डायटम्स वगैरे असेल ना, त्याला इथं असं फ्लॅजिला असो. फ्लॅजिला म्हणजे काय, आपण झेंड्यासारखा म्हणतो, झेंडा किंवा शिंग असलेले असं घटक, त्याचा वापर करून पण काय करतात, ते हालचाल करतात. आणि जर स्पर्म बघितला, स्पर्म ह्युमन जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण टॉपिक बघणार आहोत, त्याच्यामध्ये हा स्पर्म्स असतो. जसं की हा समजा स्पर्मचा हेड असेल, ठीक आहे, हा त्याचा नेक रिजन असेल आणि हा त्याचा एक टेल रिजन असेल. हे तुम्हाला जे टेल रिजन वगैरे दिसत नाही, त्याला डायरेक्शन देण्याची घटक करते, हा फ्लॅजिला असतो. मग हा काय करतो, मुवमेंट करण्यासाठी, म्हणजे जे डायरेक्शन असणार आहे, डायरेक्शन असताना तो ठरवायचं काम, शिफ्टीसारखा घटक, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो फ्लॅजिलर मुवमेंट. तसंच मस्क्युलर मुवमेंट आपली आता जे आपल्याला शिकायचीच आहे, ह्युमन बिंग मसलचा वापर करून, स्लाइडिंग फिलामेंट थेअरीचा वापर करून काय करतो, मस्क्युलर मुवमेंट करतो, चालतो, पळतो, धावतो, बरोबर का नाही. तसंच मग टेंटॅक्युलर मुवमेंट, हायड्रासारखे जे काही घटक आहेत, हायड्रासारखे जे प्राणी आहेत ना, तर त्यांच्यामध्ये टेंटॅकल्स असतात. म्हणजे तुम्ही हायड्राचं बघितलं असेल, हायड्राचा बघितला असेल ना, तर त्याला अशी टेंटॅकल्स असतात मित्रांनो. पाण्यामध्ये राहणारा, मराईन ह्याच्यामध्ये राहणारा हा प्राणी आहे, तर ठीक आहे. तर ह्या टाईपचं माहिती आहे तुम्हाला, हायड्रा म्हणतात त्याला, ठीक आहे. तर ह्याचे जे हे टेंटॅकल्स आहेत ना, याचा वापर करून तो काय करतो, त्या ठिकाणी हालचाल करत असतो, ठीक आहे. चलो बघूया, पुढचा टॉपिक डिस्कस करूयात. आता बघा, इम्पॉर्टंट जे मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की बाबा आपण थोडेसे काही फॅक्ट्स बघणार होतो, जिथून प्रश्न तयार होतात का. हो, होतात प्रश्न तयार. ते जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत ना, ते आपण डिस्कस करूयात. जसं की हा बघा, इथं प्रश्न झाला एमपीएससी प्री 2024 ला, आत्ताच आपण बघितलंय. प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न आला होता का नाही. अडल्ट्स मध्ये 206 बोन्स असतात. बेबी, लहान जे चाइल्ड असतात, ज्यांचं जे जन्म झाल्यानंतर, बर्थ झाल्यानंतर काय होतात की जेवढे काही बोन्स असतात त्या हळूहळू जसं जसं वय वाढेल तसं तसं ते बोन्स जॉईंट व्हायला चालू करतात. आणि जॉईंट झाल्यामुळे आपण त्याचं डबल नंबरिंग करत नाही किंवा ते डबल काउंट करत नाही. त्याच्यामुळे आपण काय म्हणू, अडल्ट्स मध्ये हे जे 270 प्लस बोन्स होते ना, त्यांचं कॉम्बिनेशन होऊन, जॉईंट्स होऊन 206 बोन्स तयार होतात. आणि ह्या फॅक्टवर आयोगाने प्रश्न विचारला, त्यामुळे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, मानवी बोन्स मध्ये, हाडामध्ये कॅल्शियम किती असतं. 90% कॅल्शियम असतं आणि 60% कॅल्शियम फॉस्फेट, म्हणजे फॉस्फेट पण असतं. आणि येतं पण प्रश्न विचारला, हे जे फायबर्स आहेत किंवा प्रोटीन्स आहेत, त्याला आपण म्हणतो कोलॅजन प्रथिने. काय म्हणतात त्याला, कोलॅजन प्रथिने. याच्यावर पण प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्ही जर सगळे कंबाईनचे पेपर बघितले किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एसएससीचे प्रश्न बघितले, तर इथं तुम्हाला प्रश्न सापडू शकतो. कारण मानवी बोन्स मध्ये महत्वाचं प्रथिन कोणतं आहे, कोलॅजन प्रथिने, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अजून मागा लक्षात घ्या, लांब बोनच्या टोकाशी रेड बोन मॅरो असतो. इथंही प्रश्न आहेत आणि ह्याचं खूप महत्वाचं आहे. तुम्ही क्रिश पिक्चर पाहिलाय का. क्रिश पिक्चर मध्ये दाखवलंय बघा, मला वाटतं क्रिश 3 पार्ट मध्ये विवेक ओबेरॉयने जी ऍक्टिंग केली आहे विलनची, खूप जबरदस्त ऍक्टिंग केली आहे. आणि ऋतिक रोशनची पण असते. आणि जो रेड बोन मॅरो असतो ऋतिक ह्याचा विलनचा आपल्या, तर तो रिप्लेसमेंट करायचा असतो. कारण तो जो व्हीलचेअरवर बसलेला असतो ना, कारण त्याचा बोन मॅरो काय झाला, तो डिस्ट्रॉय झाला असतो, त्याला बोन मॅरो रिप्लेस करायचा असतो. आणि नंतर मग तो पुन्हा उभा राहणार असतो. मग ही रिजनरेशनची जी पॉवर असतात. कारण मित्रांनो, रेड बोन मॅरो हा सर्वात महत्वाचा घटक आहे. जिथं आरबीसीचं प्रोडक्शन होतं, तिथं डब्ल्यूबीसीचं प्रोडक्शन होतं. आपल्या शरीरामधल्या जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याचं प्रोडक्शन महत्वाचं हे कुठं असणार आहे, रेड बोन मॅरो मध्ये होतं. म्हणजे मला सांगा, हाडाच्या टोकाशी असणारा हा जो रेड बोन मॅरो हा किती महत्वाचा घटक आहे. हा फॅक्ट पण तुम्हाला माहित पाहिजे. तसं दिलंय बघा इथं, प्लेटलेटची निर्मिती, डब्ल्यूबीसी आरबीसी निर्मिती कुठं होती, रेड बोन मॅरो मध्ये. हाडाचे रिमोल्डिंग, हाडे गतिशील असतात आणि ते आयुष्यभर सतत पुनर्रचना केली जातात. ह्या कन्सेप्टला काय म्हणतात, हाडाचे रिमोल्डिंग. आता बघा, हा पॉईंट तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. तुम्ही कितीतरी मुलं पाहिजे असेल, पीएसआयचा फिजिकलची प्रॅक्टिस करत असताना किंवा पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असताना काय होतं, तुमच्या पायांना इंजुरी होते, बोन फ्रॅक्चर्स होतात, क्रॅक्स जातात, पाहिले सगळ्यांना आठवते. आणि मग काय करतात, तुम्हाला प्लास्टर केलं जातं, 1 महिना रेस्ट करा म्हणून सांगितलं जातं. तुम्ही पाहिले ना, किंवा तुम्ही झाडावर चढता, इकडे तिकडे जाता, ऍक्सिडेंट होता, हाताला फ्रॅक्चर होतं. जर तुमचं यंग एज असेल तर ते फ्रॅक्चर भरून येतात, बरोबर का नाही. हाडं जॉईंट होतात, बरोबर का नाही. तुटलेले हाडं परत वाढतात. ही जी आहे ना, त्याला म्हणतात रिमोल्डिंग. रिमोल्डिंगची कन्सेप्ट जनरल तुम्हाला टायर बद्दल माहित असेल बघा. जुने जे टायर असतात ते परत घेतले जातात, त्याला रिमोल्ड केले जातात. तुम्ही ऐकले का हे कन्सेप्ट वगैरे. ते पण आपण आपल्या केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस रबर हा टॉपिक डिस्कस करू, तिथं आपण ते पण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. टायरचं रिमोल्डिंग काय प्रकार आहे, तसं इथं बोनचं रिमोल्डिंग असतं मित्रांनो. हाडांचं रिमोल्डिंग, तुटलेले हाडं रिमोल्डिंग करून आपलं शरीर आहे ना, ते काय करत असतं, रिपेअर करत असतं, ठीक आहे. हे समजलं पाहिजे, ही कन्सेप्ट माहित पाहिजे. किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा
हाडे आपले डायनॅमिक असतात का, हाडे आपले रिजनरेट होऊ शकतात का, जर होत असेल तर त्या कन्सेप्टला काय म्हणतात, मग वेगळे ऑप्शन दिले जाईल नाही का, रिपेअरिंग, रिमोल्डिंग. तर तुमचं उत्तर असलं पाहिजे रिमोल्डिंग. ठीक आहे, चलो आता बघा अजून फॅक्ट्स महत्वाच्या खूप इम्पॉर्टंट आहेत. हा फॅक्ट पण बघूयात आपण. सर्वात मोठी मसल कोणती आहे मित्रांनो, चला कंटेंट आहे फक्त पटापट लक्षात घ्यायचंय, नोट डाऊन करायचंय. ठीक आहे, सर्वात मोठी मसल आहे ग्लुटियस मॅक्झिमस. मॅक्स म्हणल्यानंतर काय असणार आहे, मोठी. लक्षात इथंच येते तुम्हाला आयोग विचारताना काय करणार आहे, सर्वात मोठी मसल दिली आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये हा ग्लुटियस मॅक्झिमस हा ऑप्शन टाकेल. तुम्हाला आलं पाहिजे ग्लुटियस मॅक्स म्हणजे काय, लॉंग म्हणजे मोठी मसल. ठीक आहे, कुठं असते बघा, ही जी आहे ना आपल्या हिप बोनच्या ह्याला सराउंडेड असलेली ही जी मसल आहे ज्याच्यावर आपण बसतो मित्रांनो, दिस इज नथिंग बट द ग्लुटियस मॅक्झिमस, ग्लुटियल रिजन मध्ये असते. मग आता सर्वात लहान कोणती मसल आहे बघा, इथं स्पेलिंग मिस्टेक झाली, MUS पाहिजे इथं, MUS मसल. लक्षात घ्या, सर्वात लहान मसल कोणती मसल आहे सर्वात लहान बघा. आपण जे स्टेप्स बोन बघितला होता का, MIS, तुम्हाला शॉर्टकट सांगितलं इयर बोन्स. लक्षात घ्या, आठवतंय का, आत्ताच आपण डिस्कस केलं होतं. MIS ह्याच्यामधला जो यस आहे, त्या यस ला जॉईन असलेली म्हणजे इयर मध्ये आपल्या सर्वात लहान मसल आहे, हे लक्षात घ्यायचंय. ती कोणती आहे ते बघा, स्टेपिडियस. बघा इथं हे तुम्हाला दिसतंय, इयरचं जे स्ट्रक्चर आहे, मिडल इयरचं जे स्ट्रक्चर आहे ना, ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. मग इथं तुम्हाला दिसतंय की हे बोन्स आहेत. तर हा जो बोन आहे स्टेपिडियस, हा दिसतंय स्टेपिडियस, ही सॉरी हा स्टेपिडियस जी मसल आहे ही इथं तुमच्या स्मॉल बोन आहे, स्टेप्स जो बोन आहे त्याला जोडलेली आहे. बघा दिसतंय का इथे लाल कलरचं जे दिसतंय ना, तर ते असणार आहे. मी तुम्हाला त्याला वेगळ्या कलर दाखवतो, कारण आपला हा लालच कलर होत आहे का. तर हा ह्या ठिकाणी जे दिसतंय ना तुम्हाला, हा बघून घ्या, या ठिकाणी दिसतंय हे लाल कलरचं जे दाखवले ना, तर हे जे पिरामिड सारखं स्ट्रक्चर दाखवतात ह्याला म्हणतात काय, स्टेपिडियस मसल, जी सर्वात काय असणार आहे, लहान असणार आहे. चलो आता पुढे बघूयात आपण, सर्वात मोठी किंवा लांब मसल कोणती आहे. मोठी बघितली आहे आपण ग्लुटियस मॅक्झिमस, कन्फ्युज नाही व्हायचा, सर्वात लांब आणि सर्वात मोठी याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही मित्रांनो. तर लक्षात घ्या, सर्वात लांब असणार आहे ती आहे सार्टोरियस मसल, जी थाय रिजन मध्ये आहे. तुम्हाला दाखवली ही जी मसल आहे बघा, सर्वात लांब आहे, दिसते का तुम्हाला लांब, परत कलर बदलून रेडच कलर होतोय. सर्वात लांब जे असणार आहे ते बघा, हे दिसेल तुम्हाला, सर्वात लांब किती लांब आहे थाय रिजन, कारण इथला जो बोन आहे हा पण लॉंगेस्ट आहे. कोणता बोन आहे इथं, कमेंट करा पटकन, आपण ऑलरेडी बोललो याच्याबद्दल, किती लोकांना आठवतं ते बघूयात. हे जे आहे ना हे लक्षात घ्यायचं तुम्हाला, सार्टोरियस मसल ही थाय मध्ये म्हणजे आपली जी मांडीचा रिजन आहे तिथं असणारी सर्वात लांब मसल आहे, सर्वात लांब स्नायू आहे. ठीक आहे, सर्वात मजबूत, आता सर्वात मजबूत, स्ट्रॉंग, मजबूत. बघा शब्द आयोग फिरू शकतो आणि तुमचं ज्यावेळेस तुम्ही स्पीड मध्ये वाचता त्यावेळेस हेच शब्द तुमचे चुकतात, तुम्ही लक्ष देत नाहीत ह्या शब्दामध्ये. ठीक आहे, तर हे सब तुम्हाला समजलं पाहिजे, शब्द खूप महत्वाचे आहेत. सर्वात मजबूत मसल तरी कोणती, मॅसेटर मसल, किंवा काय म्हणू आपण ह्याला, जॉ मसल. काय म्हणू ह्याला, दुसरं नाव लक्षात घ्या, जॉ मसल. आपले जे जॉ बोन आहे, जॉ कुठला आहे, जबडा मित्रांनो. जबड्याला आपण जे चावतो ना, तर आपलं चावणं खूप स्ट्रॉंग आहे. ह्याच्यावर एक एक्सपेरिमेंट पण करून झाला मित्रांनो, एक्सपेरिमेंट. एक तुम्ही गुगलला सर्च करा किंवा तुम्ही जर सायन्स जर्नल्स असतात ना वेगळे, ते जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला जाणवल की जवळपास 8 बोन्स तुम्ही आपलं जर हे जर जॉ मध्ये, हा जॉ बोन जो आहे ना, त्या जॉ बोनच्या मध्ये जर मोठे स्ट्रॉंग, जसं आपण सिंह जेवढा ताकदीनं एखादा वस्तू तोडतो त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं आपला जॉ बोन म्हणजे स्ट्रॉंग आहे, तोडू शकतो. कारण तुम्ही तिथे एक्सपेरिमेंट केले झालेले, तुम्ही ते रिसर्च बघा, तुम्हाला जाणवलं की बरेचसे असे अनबिलिव्हेबल फॅक्ट्स आपल्या शरीरामध्ये पाहायला मिळतात. इतकं म्हणजे आपलं शरीर आहे ना एकदम मिराकुलस, जसं ब्रह्मांड आहे ना, म्हणजे आपण जे युनिव्हर्स म्हणतो ना, किती एक्सपान्सिव्ह लेवलला आणि त्याचं किती मिराकल्स आहेत की त्याच्यामध्ये काही माहित नसतात, तसं आपलं शरीर आहे. त्याच्यामधलं जे विज्ञान आहे इतकं एकदम असं प्रगल्भ आणि मिराकुलस, एकदम वंडरफुल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की हे जे जॉ बोन्स आहेत ना खूप स्ट्रॉंग असतात. तुम्ही कोणाला म्हणजे लहानपणी वगैरे बघितला की चावा घेतलं तर ती किती खतरनाक असतं, इव्हन त्याच्यामध्ये दातांचं विष म्हणजे हे सुद्धा गोष्टी खतरनाक असतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूयात. आता बऱ्यापैकी कन्सेप्ट झाले, तुमच्या फॅक्ट्स झाले बऱ्यापैकी, इथून प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. महत्वाचे फॅक्ट्स आपण घेतलेले आहेत. आता जाऊ डायरेक्ट टाइप्स ऑफ मसल्स, मसलच्या टाइप्स. पहिल्या पार्ट मध्ये आपण मसल बघू आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपण डायरेक्ट बोन्सला सुरुवात करूया. ठीक आहे, मग बघूयात मसल कोणकोणते असतात. 2 प्रकारचे असतात, एकाला म्हणतो आपण व्हॉलंटरी, दुसऱ्याला म्हणतो आपण इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय असणार आहेत, ऐच्छिक
म्हणजे तुमच्या इच्छेनुसार काम करणारे, बघा सोपं आहे का नाही, व्हॉलंटरी काम करतात बघा, स्वयंसेवक म्हणतो आपण व्हॉलंटरी. तुम्ही बघितलं असेल की एखाद्या एनजीओ मध्ये वगैरे व्हॉलंटियर्स असतात, व्हॉलंटियर स्वतःहून ते आलेले असतात, बरोबर आहे. गणपतीच्या पथकामध्ये वगैरे तुम्ही पाहिले असतात व्हॉलंटियर असतात, किंवा गणपतीच्या मध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट करणारे पण व्हॉलंटियर्स असतात, ते स्वतःहून आलेले असतात मित्रांनो, सर्व्हिससाठी, सोशल सर्व्हिस म्हणतो आपण. तसंच ऐच्छिक पद्धतीनं काम करणारा जे मसल आहे, म्हणजे मी म्हणलं की आता मला लिहायचंय तर माझा हात काम करतो, लिहितो, बरोबर का, हे म्हणजे ऐच्छिक झालं. परंतु शरीराच्या आतमध्ये असे काही मसल्स पण आहेत ना मित्रांनो, जसं की तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही, तुमच्या श्वसनामधल्या, बघा तुम्ही सांगितलं का अरे की तुमच्या डायफ्रामच्या मसल्सला की बाबा आता वर जा, फुफ्फुस कॉन्ट्रॅक्ट हो, रिलॅक्स हो, तुम्ही सांगताय का? नाही ना, ऑटोमॅटिक चालू आहे ना, मी बोलते, माझे फुफ्फुस काम करतायत, श्वास चालूच आहे, बरोबर का नाही, माझं पचन चालू आहे, हृदयाच्या मसल काम करतात ऑटोमॅटिक. त्याच ऐच्छिक असत्या तर तुम्ही विसरला गेला असतात ना, हृदयानं काम करायचं बंद केलं असतं, बरोबर का नाही, का लय माझा आता मूड नाही, मला झोपायचंय, हृदयानं तू काम करायचं बंद कर, 2 मिनिटात काम बंद झालं की आपलं काम पण संपलं, है का नाही, कळतंय ना किती सोपं आहे. मग ज्या मसल्स आपलं इच्छेनुसार काम नाही करत, ते ऑटोमॅटिक काम करतात, तुम्ही जन्म झाला की त्यांचं काम चालू होतं, आणि जोपर्यंत तुम्ही शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत त्यांचं काम जे चालू असतं ना, ते म्हणजे तुमच्या इनव्हॉलंटरी मसल्स. आपल्याला व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी दोन्ही, म्हणजे ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही मसलचा अभ्यास करायचा आहे. पण लिहिले आपण हे इच्छेनुसार काम करतात, हे तुमच्या इच्छेच्या नुसार नाही, तर मित्रांनो ते कंटिन्युअसली काम करत असतात, ठीक आहे. ह्याच्यामध्ये कोणकोणतं तुमचं चालणं, बोलणं, अन्न ग्रहण करणं, अन्न ग्रहण करेपर्यंत म्हणजे खाण्यापर्यंत, लक्षात घ्या, म्हणजे मी जर आपण म्हणतो अन्नाचा घास घेतो, खातो, आणि मग त्याला चावणं, हे सगळं व्हॉलंटरी काम आहे, ठीक आहे. चावल्यानंतर ते अन्न पुढे जाणं, पचनक्रिया होणं, पुन्हा एक्सक्रीट पर्यंत पोहोचवणं, हे सगळं जे आहेत ना, हे अनैच्छिक क्रिया आहेत. क्लिअर झालं, एकदम इनव्हॉलंटरी वर्किंग आहे ते, ओके. चलो आता बघूया त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या टाईप जे आहेत ना ते बघूयात. बघा आता यातल्या कार्डियाक मसल सर्वात महत्वाची जी आहेत ना, कार्डियाक मसल. आता मला सांगा, कार्डियाक म्हणजे काय? हृदयाची मसल, हृदयाची मसल. ही व्हॉलंटरी का इनव्हॉलंटरी आहे सांगा, चला थोडं प्रोएक्टिव्ह काम करू, म्हणजे तुमचं लक्ष डायव्हर्ट होणार नाही. सायन्स विषय मला माहिती आहे, तुम्हाला थोडंसं असं बोर व्हायलासारखं वाटू शकतं, लय जास्त जोक्स वगैरे मारता येत नाहीत ह्या आपल्या सब्जेक्टमध्ये, परंतु कसं आहे मित्रांनो, अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, आणि अभ्यास झाला तर तुमचं आयुष्य मस्त असणार आहे, सुंदर असणार आहे, ओके. अभ्यास प्राईम लेवलला आहे रे, सगळ्यात महत्वाचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी नंतर सेकंडरी. पहिल्यांदा काय? प्राईम अभ्यास, आणि अभ्यासामध्ये काय आहे? नो एक्सक्युजेस. सांगा मग, कार्डियाक मसल आताच आपण डिस्कस केलो, कार्डियाक मसल, हृदयाच्या मसल कसा असणार आहे? हृदय, हार्ट. काळजालाच फक्त आपली काळजी असते मित्रांनो. कसं असते? काळजाला कोणाला कळलं का? काळजालाच काळजाची काळजी असते, समजताय का? ठीक आहे. कार्डियाक मसल कंटिन्युअसली काम करत असलेली मसल आहे, बरोबर ना. मग धक धक करणे लगा, कुणासाठी धक धक करणे लगा? अरे भाऊ, तुझ्यासाठीच चाललेलं आहे ते, दुसरं कोणासाठी नाहीये. नाही तर उगाच धक धक कुणासाठी तरी करते, नाचतंय मित्रांनो. त्यानं बंद केलं की मग कळतंय, त्यानं धक धक बंद करायचं केलं काम त्यानं, म्हणजे कार्डियाक मसलनं सांगितलं बाबा आता मी दुसऱ्यासाठी नाही धक धक करत, मी आता बंदच करून टाकतोय. मग बंद होतं सगळंच. नाही मित्रांनो, स्वतःच हृदय आपलंय, लक्षात घ्या. पहिलं स्वतःवर प्रेम करायला शिका, मग दुसरं प्रेम ऑटोमॅटिक होत असतं. कळलं का? स्वतःवरच प्रेम नसतं तुमचं, तुम्ही स्वतःकडेच लक्ष देत नाही, स्वतःचीच काळजी करत नाही, स्वतःच्या प्रायोरिटी ठरवत नाही, आणि बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही धावपळ करतात. सोडून दुसऱ्याच्या मागं पळत बसू नका मित्रांनो, महत्वाची गोष्ट आहे. चलो बॅक टू स्टडी. मी काय गोष्टी एक्स्ट्रा जे सांगत असतो कधी कधी तुमच्याच बेनिफिटसाठी असतात, ओके. चलो, कार्डियाक मसल मग कसं असणार आहे? हे इनव्हॉलंटरी असणार आहे. कसं असणार आहे? त्या इनव्हॉलंटरी तुमच्या ना ऐकणार नाही, त्या ऑटोमॅटिक चालू असतात, इनव्हॉलंटरी, ओके. चलो, मग हृदयाच्या कुठं असतात? ह्या वॉल मध्ये. हृदयाचं स्ट्रक्चर वगैरे जे आहे ना, ते आपल्याला अभ्यास करायचं आहे. हृदय, हार्ट, जे आपण परत अभ्यास करणार आहोत. हृदयाचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण अभ्यास करणार आहोत. अशा टाईपचं आपलं काय असतं? हृदय असतं मित्रांनो. मग इथून आलेल्या आपण सांगतो तुम्हाला, हे काय सुपेरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा, शुद्ध रक्त येतं जातं, इथं जे असतात काय असतात त्याला? ॲट्रियमची झडप असते, बरोबर का नाही? हे वेंट्रिकल्स असतात. हे सगळं सांगणार नाही तुम्हाला, काही घाबरायचं काम नाही. डिटेलमध्ये आपण अभ्यास करू एकदम मस्तपैकी. इथं कुठल्याला लेफ्ट राईट हे सगळं काय लय कन्फ्युजन असतं याच्यामध्ये, पण मी सगळं सांगणार आहे, एकदम असं पाठ करून घेणार आहे. तुम्हाला हात असं ठेवून, चला आपल्या काळजावर हात ठेवा म्हणायचं, हृदयावर हात ठेवा, आणि मग सांगणार आहे कोणता हात ठेवा तुम्ही, डाव्या हृदयाकडे डावा, मग कोणती बाजू आहे, मग ते सगळं मी तुम्हाला डिस्कस करणार आहे आपण परत, ठीक आहे. काही काळजी करायचं काम नाही. हृदयाच्या वॉलमध्ये हे जे वॉल्स आहेत, हृदयाचं आकुंचन, हे काय असतं? पंपिंग होत असं, रक्त प्रवाही करण्यासाठी ही आपली एक शरीरातली मोटार आहे, ठीक आहे. हे पंपिंग करायचं काम करतं, आणि ह्याच्या वॉलमध्ये स्ट्रॉंग मसल असतात, मजबूत असतात, आणि कंटिन्युअस काम करतात. आणि ह्या मसल म्हणजे
बघा कधी पण आपण सगळ्यांना एक गोष्ट जाणवत असेल, कसं लक्ष ठेवायचं बघा, जिथं मजबूती असते तिथं एकटा असतं का माणूस? कधी लक्षात घ्या, नाही. मजबूती कधी ग्रुपची असते, एकत्र असेल तर. समजा भावकी आहेत, तुम्ही दोघं तिघ जण भाऊ आहेत घरचे, तुम्ही दोघं तिघ जण भाऊ असणार आहेत, 4 भाऊ आहे तुम्ही आणि चारी एकत्र आहेत मित्रांनो. गावामध्ये टप्पर तर नाही दुसऱ्या कोणाची तुमच्याकडे वाकड्या नजरेनं बघायची. ह्याला काय म्हणतो आपण? एकत्र ब्रांच असणं, तुम्ही एकत्र असणं. मग लक्षात घ्या, ही जी असणार आहे हृदयाची वॉल, तुम्हाला कळते की हृदयासाठी एक मोटर आहे, कंटिन्युअस पंपिंग करायचं काम आहे, पूर्ण शरीरापर्यंत रक्त प्रवाही करायचे, मजबूती पाहिजे का नाही? मग हृदयाच्या वॉल्स मजबूत होण्यासाठी कार्डियाक मसल्स असतात, आणि कार्डियाक मसल कशा असणार आहेत? ब्रांच असणार आहेत. ब्रांच बघा इथं तुम्हाला दिसतंय, ही जे स्ट्रक्चर आहे इथं तुम्हाला दिसतंय. इथं काय केलं आपण? बघा कार्डियाक मसल, एका मसलला दुसरी मसल अटॅच केलेली आहे मित्रांनो. इथं सुट्टीत नाही पळून जायची, दुसरी मसल त्याला काय केली? अटॅच केले. एकदम परफेक्ट डोक्यात बसलं पाहिजे. कार्डियाक मसल इज अ ब्रांच्ड मसल. त्यांच्या फांद्या तुटल्या, फांद्या तयार झाल्या असतात आणि फांद्या एकामेकाला जॉईंट्स असतात. हे लय महत्वाचं आहे. कार्डियाक मसल्स आर ब्रांच्ड मसल्स. आणि सगळ्यात महत्वाचं, एकच केंद्रक असतो. आता इथं पण महत्वाचं आहे, ब्रांच असेल, आपल्या घरामध्ये एकत्र कुटुंब असेल, निर्णय घेणारा कोण असतो? आपले वडील एकच असतात. तुम्ही 4 भाऊ आहेत, एक वडील आहेत, वडील काय करतात? निर्णय देतात, तुम्ही फॉलो करता, मग घर व्यवस्थित राहतं. जर तुम्ही 4 ठिकाणी 4 वेगवेगळे जर म्हणजे पॉवर केंद्र तयार झाली, तर काय माहितीये तुम्हाला? घर फुटत असतं. हे रियालिटी आहे मित्रांनो. हे मला समजत असेल, तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पाहिले असेल. एकदम रिलेटेबल उदाहरण देत असतो, एकदम वेग नाही काय, एकदम प्रॉपर. मग लक्षात घ्या, काय सांगितलं मला? हृदयाची वॉल्स मध्ये कार्डियाक मसल स्ट्रॉंग मसल आहेत, म्हणून त्या काय असणार? ब्रांच नसणारे. आणि ब्रांच असतात, परंतु ते एक केंद्रीय निर्णय झाला पाहिजे. नाही तर एक हृदयाची मसल म्हणेल की आता मी कॉन्ट्रॅक्ट करते, दुसरी म्हणेल की मी नाही कॉन्ट्रॅक्ट करत. किती मिसमॅच होईल? हृदयाचं रक्त काम करायचं बंद होईल का नाही? रक्त पंपिंग करायचं काम बंद होईल. असं न होता कंटिन्युअस काम झालं पाहिजे, कारण माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हृदय कंटिन्युअस चालू असतं. हे लाईफ महत्वाचं आहे. म्हणून हे कसं असणार आहे? सिंगल न्यूक्लियस, वन निर्णय देणारं क्षेत्र असतं, म्हणजे एकच न्यूक्लियस निर्णय देत असतो. आणि असं म्हणजे असंच झालं पाहिजे, राईट? ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, फॅक्ट लक्षात ठेवायचं, सिलेंड्रिकल असतात. सिलेंड्रिकल म्हणजे काय? सिलेंडर तुम्ही माहिती आहे ना सर, त्याला काय म्हणतो आपण? वृत्तचिती, मराठीमध्ये वृत्तचितीच. म्हणजे ठीक आहे, समज सिलेंडर पाईप असतो ना, त्या पद्धतीने सिंपल गोष्ट आहे. पाईप सारख्या मसल असतात, दिसेल तुम्हाला पाईप पोकळ असल्यासारखं. ह्याच्यामध्ये न्यूक्लियस, हे जे आहे ना, हा केंद्र काय मित्रांनो, हे प्रत्येक मसलचा एक केंद्र काय, परंतु ते ब्रांच केलंय दुसऱ्या मसल सोबत. म्हणजे त्यांचं कोऑर्डिनेशन, त्यांचं एकदम परफेक्ट कोऑर्डिनेशन असल्यामुळे मसल पंपिंग ही गोष्ट खूप महत्वाची आहे. हे का सांगतो मित्रांनो? ह्याच्यामध्ये फॅक्ट्स तयार होतात, माझ्या बोलण्यामधून भरपूर फॅक्ट्स तयार होतात. आणि विशेष म्हणजे तुमचे येणारे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे सॉल्व्ह करण्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट एकदम क्लिअर होतात. हृदय ज्यावेळेस आपण अभ्यास करू ना, त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की 0.4 सेकंद काय प्रकारे, 0.8 सेकंद काय प्रकारे, नंतर 0.3 सेकंद काय प्रकारे. कारण हे सगळं सेकंदावर नाही मित्रांनो, पॉईंट सेकंदावर काम करणारी गोष्ट आहे. मग त्यांचं कोऑर्डिनेशन किती स्ट्रॉंग पाहिजे, म्हणून त्यांना न्यूक्लियस कसा आहे? सिंगल न्यूक्लियस आहे. सो आणि ते पण ब्रांच असलेले. हे सगळं क्लिअर झाले या मसलला. आणि ते एकामेकावर असे स्ट्रिप्स असल्यासारखे असतात बघा, हे जे दिसतात ना तुम्हाला, ह्या स्ट्रिप्स ठेवल्यासारखे. स्ट्रिप्स म्हणजे काय? थरावर थर असल्यासारखे हे दिसत आहेत ना तुम्हाला, असे थर असतात ह्या मसलचे थर, म्हणून ह्याला आपण म्हणतो स्ट्रायटेड मसल. बघा, मग कार्डियाक मसल मध्ये तुम्ही काय काय अभ्यास केलं? रिवाइज करूया पटकन. कार्डियाक मसल स्ट्रॉंग मसल असतात, आणि त्या कुठं असतात? हृदयाच्या वॉलमध्ये असतात. त्या कशा असणार आहेत? सिंगल न्यूक्लियस असलेल्या, एक केंद्र असलेल्या, आणि त्या ब्रांच असतात, आणि त्या स्ट्रिप सारख्या ठेवल्या असतात, म्हणून त्याला आपण स्ट्रायटेड मसल म्हणतो. ओके, डन. म्हणजे आता लक्षात काय घ्यायचंय, तुम्हाला कसाही प्रश्न विचारला, कितीही स्टेटमेंट अवघड केले आणि दिले केस, आणि आयोग प्रश्न कसा विचार हे बी तुम्हाला सांगतो. प्रश्न असा विचारणार आहे, आयोग काय करणार आहे? खालीलपैकी मसल ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे, हे एक केंद्रीय मसल्स असतात, ह्यांच्यामध्ये केंद्र एकच असतो, या ब्रांच असतात, यांच्यामध्ये ह्या व्हॉलंटरी काम करतात, सॉरी या इनव्हॉलंटरी काम करतात, आणि यांना स्ट्रायटेड मसल म्हणतात. सांगा मसल कोणते? मग ऑप्शन दिला जाईल, स्केलेटल मसल, कार्डियाक मसल, नो मसल. काय असणार आहे? ऑब्विसली कार्डियाक मसल. सहज असतं तुम्हाला बघा, आणायची हालचाल करता. एक्झाम्पल दिले तुम्हाला, हार्ट, राईट, हृदयाचे मसल. क्लिअर होतंय, समजतंय, मस्त वाटतंय, एन्जॉय होतंय, सगळं बोर होत नाही ना? चल नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट आपल्या स्लाइड कडे जाऊयात. ठीक आहे, चलो. आता पुढच्या स्केलेटल मसल, या सुद्धा स्ट्रॉंग मसल आहेत मित्रांनो. स्केलेटल मसल सुद्धा स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे, चलो. आता तुम्हाला असं वाटेल की हृदयाच्या मसल स्ट्रॉंग नसतात वगैरे, असं काही नाही मित्रांनो, स्ट्रॉंग असतात. हृदय मजबूत असणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे मित्रांनो.
म्हणजे तुमच्या IQ पेक्षा EQ ला आपण थोडं रिलेट करू हृदयासोबत. म्हणजे EQ ऍक्च्युअली इमोशन्स आहे, तुमच्या भावना आहेत. हृदय त्याच्याशी इंटरलिंक आहे, कारण त्यांच्या भावना त्या गोष्टी कशा आहेत इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. सो थिंग इज दॅट त्या पण मसल मजबूत असतात. तसंच स्केलेटल मसल ज्या तुमच्या आता ह्याच्या मसल्स आहेत, आपण काय म्हणतो त्याला, तुमच्या आपल्या जे स्केलेटल सिस्टीम आपल्याला जे स्टडी करायचं त्याच्या ज्या मसल्स आहेत त्या मसल ज्या असणार त्या सुद्धा कशा असणार आहेत, स्ट्रॉंग असणार आहेत. पण ह्या कशा आहेत, व्हॉलंटरी, इच्छिक काम करतात. तुम्ही सांगितलं जा इकडं तर तिकडे जायला चालू करतो, पळ म्हणलं पळ इकडे साईडला, अभ्यास कर म्हणलं अभ्यास कर, असं लिह, राईट करा, ह्या सगळ्या गोष्टी कुठं होतात, ऐच्छिकनुसार होतात. म्हणून ह्याला काय म्हणतो, स्केलेटल मसल. आणि लक्षात घ्या, ह्या मात्र कशा आहेत, बहुकेंद्रीय आहेत, मल्टी न्यूक्लिएटेड आहेत, न्यूक्लिएटेड समजतंय का? बघा, मल्टी न्यूक्लिएटेड असतात. सिलेंड्रिकल आहेत का? आहेत. आता ह्या सगळ्या जे स्ट्रक्चर आहे ना, हे तुम्हाला मी तिथं अभ्यास करायला लावणार आहे. कुठं? त्यावेळेस आपण स्लाइडिंग फिलामेंट थेरी स्टडी करू, त्यावेळेस आपण हे डिस्कस करूया. ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं होतं, जो प्रश्न आला होता, ठीक आहे, सार्कोमर बद्दल आपण बोललो होतो. तर हे जे आहे ना, हे सार्कोमर आहे. बघा इथे जे तुम्हाला दिसतंय ना, हे सार्कोमर आहे मित्रांनो. हा सार्कोमर आहे. हा काय प्रकार आहे बघा, ह्याच्यामध्ये ऍक्टिन आणि मायोसिन नावाचे जे प्रथिन आहेत. बघा हे आहे मायोसिन, हा जो लॉंग दिसतोय हा मायोसिन, आणि हा इथं ब्ल्यू कलरचा जो दिसतोय तो म्हणजे ऍक्टिन. आणि ह्यांचं जे काही एकदम बॉन्डिंग आहे, एकत्र ठेवणं जे आहे ना, तो घटक म्हणजे सार्कोमर. मग असे सार्कोमर जे असतात ते काय असतात, तर ह्यांचं काय बनलं जातं, असे सार्कोमर एकत्र येऊन ह्याला मायोफायब्रिल किंवा फिब्रिल असं म्हणतो. मायोफिब्रिल हा घटक तयार होतो. ठीक आहे. एखाद्या वेळेस मी तुम्हाला म्हणजे मला वाटतं हा तुम्हाला दिसतंय का नाही, चेक करतो मी. हा दिसतंय, काय प्रॉब्लेम नाही. तो मायोफिब्रिल बनतात. ह्या मायोफिब्रिलचे काय होतं, एक बंडल तयार होतात, एकत्र येतात. आणि ही बंडल म्हणजे काय असणार आहे, तर हा तुम्हाला दिसतो, ह्याला मसल फायबर म्हणतात. बघा, ऊसाची जशी मुळी असती, छोटे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एक छोटे छोटे धागे आहेत, एक छोट्या छोट्या काट्या आहेत, ते एकत्र केल्या त्याच्यापासून तयार झाले मायोफिब्रिल. त्याच्यामध्ये म्हणजे प्रोटीन्स असणारा घटक आहे, म्हणजे ऍक्टिन आणि मायोसिन नावाचे प्रथिन असणारा घटक आहे, त्याला आपण सार्कोमर म्हणतो. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसते सार्कोमर. त्याच्यापासून मायोफिब्रिलचा बंडल एकत्र केलं की मग झाला मसल फायबर एक. लक्षात घ्या, मसल फायबर एक म्हणजे हा इंडिव्हिज्युअल घटक आहे नाही, हा कॉम्बिनेशन आहे. कशाचा? मसल फायबर इज कन्स्टिट्यूटेड ऑफ मायोफिब्रिल. ज्यावेळेस अशा हजारो मायोफिब्रिलचं एकत्र येतात त्यावेळेस त्यांचा जो बंडल तयार होतो, तो एका बंडल शीटनं काय होतं, बाइंड केला जातो, त्याला म्हणतो मसल फायबर. हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आपल्या ज्यावेळेस डिटेलमध्ये मसलचा अभ्यास करूयात ना, ते स्लाइडिंग फिलामेंट थेरी, त्यावेळेस हे कसं काम करतं सगळं सांगणार आहे मी. ठीक आहे. मसल फायबर हे दिसतंय तुम्हाला, हा एक सिंगल आहे, त्याला मसल फायबर म्हणतो. ज्यावेळेस हे मसल फायबर एकत्र येतात, बघा हे असा मसल फायबरचं परत याचा बंडल तयार होतं, त्याला म्हणतात फॅसिकल्स. आणि ह्या फॅसिकलचं एकत्र करून येणं म्हणजेच आपलं म्हणतो मसल बंडल. हे जे तुम्हाला आता बाहेर आपली मसल दिसते, जखम झाल्यानंतर तुम्ही जे बनता, आमच्या बायसेप वाढल्या, ट्रायसेप वाढल्या, हे जे मसल तुम्ही वाढवता, हे म्हणजे तुमचं काय असणार आहे, तुमच्या फॅसिकलचं एक्सटेन्शन असणार आहे. फॅसिकलचं जे कॉम्बिनेशन आहे, बरोबर का, ते वाढतं. आणि आपण म्हणतो ज्यावेळेस कधी कधी तुम्ही जर हेवी एक्सरसाइज केली तर मसल क्रॅक होतात म्हणतात. तर ते जे असतात ना, क्रॅक होणं आणि बांधणं, हे जे असतात ते मायोफायब्रिलचं होतं मित्रांनो. मायोफिब्रिल जे आहे ना गोष्ट, त्यांचं ब्रेकिंग होतं आणि त्याचं रिजनरेशन होतं, आणि मग तुमच्या मसल बिल्डअप होतात. ओके. सो सगळ्यांनी एक्सरसाइज केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. ठीक आहे. चलो, मग काय काय फॅक्ट लक्षात ठेवायचं. स्केलेटल मसल कसे असतात, ऐच्छिक असतात, व्हॉलंटरी काम करतात, राईट. ह्या कशा असतात, बहुकेंद्रीय असतात का, 100% बरोबर. बहुकेंद्र त्यांच्याकडे मल्टी न्यूक्लियस असतो, एकाच मसल फायबर. अरे साहजिक आहे ना, हे एक तर इलॉंगेटेड असतात, हे तुम्हाला दिसतंय इथे एक न्यूक्लियस आहे, हा पुढे गेला की परत इथे न्यूक्लियस आहे. इलॉंगेटेड असतात, अरे सिलेंड्रिकल असतात, एकदम मोठे मोठे फायबर्स असतात, फायबर धागे. एवढा मोठा धागा आहे म्हटल्यानंतर एकच धागा सगळ्या गोष्टीवर कंट्रोल कसा करेल रे, एकच न्यूक्लियस सगळ्या गोष्टीवर कंट्रोल कसा करेल, इलॉंगेटेड धागे असतात. मग इथे एक न्यूक्लियस पाहिजे, थोडंसं पुढे गेलं की इथे एक न्यूक्लियस पाहिजे, परत इथे एक न्यूक्लियस पाहिजे, म्हणजे त्या रिजन मध्ये तो कंट्रोल करू शकतो आणि आपलं कोऑर्डिनेशन घडून आणू शकतो. ऍक्टिन आणि मायोसिनचं स्लाइडिंग घडून आणू शकतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. आकुंचन आणि प्रसरण ऑफ स्नायूंचं हे घडून आणण्यासाठी आपल्याला माहिती आहे की मल्टी न्यूक्लियस असणं इथं गरजेचं आहे. ओके. ब्रांच असते त्यांच्या नाही, अनब्रांच असतात. ऊसाच्या मुळ्या लक्षात ठेवायचं. स्केलेटल मसल म्हणलं की ऊसाच्या मुळ्यांचं, परत मुळ्यांचं घटक.
असं लक्षात ठेवायचं. ओके, चलो. मग अनब्रांच्ड असतात, ब्रांच कुठले असतात, कार्डियाक मसल असतात. या स्ट्रायटेड असतात म्हणजे ह्याला स्ट्रिप्ट मसल असे पण म्हणतात. आता हे बघा, स्ट्रायटेडचा अर्थ बेसिकली काय होतो, एकामेकावर असे ठेवलेले आहे फक्त. आता हा पण सिलेंड्रिकल आहेत आणि एकामेकावर ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो, स्केलेटल मसल असं म्हणू शकतो. ठीक आहे, चलो एकच मिनिट, एक फोन घेतोय फक्त माझा महत्वाचा.